महिना टेंबे स्वामींच्या दिलेल्या द्विसाहसनी वितरितानुसार आत्मज्ञान सत्संग बोलायला सुरुवात केली. पहिल्यांदा टेंबे स्वामी आणि शक्तिपात दीक्षेबद्दल बोललो. त्याच्यानंतर श्री गणेश आयन महा याच्यावरती बोललो. तिसऱ्या सोमवारी श्री सरस्वती नवा, श्री गुरु चरणारविंदाभ्याम नवा. चौथ्या सोमवारी श्री गुरुस्तुती याच्यावरती बोललो. पाचव्या सोमवारी श्रीमान विष्णू महादेव याच्यावरती बोललो. सहाव्या सोमवारी गणपतीवर बोललो. त्याच्यानंतर सूर्य याच्यावरती बोललो. त्याच्यानंतर देवी याच्यावर बोललो. गेल्या वेळी बोलताना आपण एक अख्खं वाक्य घेतलं होतं की श्रीमान विष्णू महादेव गणपती सूर्य देवी आदिरूप धारण करणारा दत्तात्रेय वस्तुतः जन्मादिरहित आहे. देशाने कालाने वस्तूने त्याचा परिच्छेद करता येत नाही, परिच्छेद होत नाही. तो सद्गुरू माझ्या हृदयी सर्वदा राहो. जो जन्मरहित आहे, जो जन्मरहित आहे, देशकाल वस्तूने याचा अंत लागत नाही. सत्वादी गुणांचे पलीकडे असणारा, सत्वादी गुणांचे पलीकडे असणारा. आपल्याला सांगताना मी सांगितलं होतं की आपल्याला पलीकडे म्हणजे आपण जिथे आहोत एवढंच आपल्याला माहिती असतं. पण मागे एकदा सांगताना मी सांगितलं होतं की मध्यबिंदूच्या भोवती परिघाकडून एक गती असते, म्हणजे केंद्रा भोवती फिरणारी सगळी गती असते. याच्यामध्ये प्रत्येक जे वस्तुमान आहे पृथ्वीवरती ते 9 गतींनी बांधलेलं आहे. 9 गतींनी बांधलेलं आहे. कसं तर त्या वस्तूच्या मध्याकडे प्रत्येक कंपन जात असतात. ती वस्तू जी आहे ती ज्या खोलीत आहे त्याच्या मध्याकडे कंपन नेत असते. ती खोली ज्या वास्तूमध्ये आहे त्याच्या मध्याकडे ती स्पंदनं नेत असतात. ती वास्तू ज्या भागात आहे त्याच्या मध्याकडे ती कंपन नेत असतात. तो भाग ज्या गावात आहे त्याच्या मध्याकडे नेत असतात. ते गाव ज्या तालुक्यात आहे त्याच्या मध्याकडे नेत असतं. ते तालुका ज्या राज्यात आहे त्याच्या मध्याकडे नेत असतं. ते राज्य ज्या देशात आहे त्या देशाच्या मध्याकडे नेत असतं. आणि तो देश पृथ्वीच्या मध्याकडे नेत असतो. आणि पृथ्वी ही नवग्रहापैकी एक आहे. आणि असे नवग्रह असलेली आकाशगंगेमध्ये अनेक ग्रहमाला आहेत. आपल्याला फक्त एकच ग्रहमाला कळलेली. आणि या सगळ्यांचा एकमेकावर स्पंदनांनी परिणाम होत असतो. म्हणून त्या सद्गुरूचा देश काल वस्तूने परिच्छेद करता येत नाही. जो जन्मरहित आहे, जो जन्मरहित आहे आणि सत्वादी गुणांच्या पलीकडे आहे. तर आपल्याला जे सत्व रज तम माहिती आहे त्याचंही वर्णन मी केलं होतं की सत्व म्हणजे जे चांगलं आहे ते, रज म्हणजे जे कार्यकारी आहे ते, तम म्हणजे जे विनाशाकडे ओढून नेतं ते. आणि ह्याच्याही पलीकडे तो सद्गुरू आहे. आणि तो माझ्या हृदयात राहावा, सदोदित राहावा. तर तो सत्वादी गुणांच्या पलीकडे असणारा, ज्याला रूप नाही. आपल्याला रूप नाही म्हणजे कल्पनाच करता येत नाही. कारण आपण सगळेजण रूपावरच भाळलेलो असतो. आपण रूप जो गुण आहे तो पंचतन्मात्रापैकी तेज महाभूताचा गुण आहे. आणि तेज महाभूताची व्याप्ती जी आहे ती उत्पत्ती आणि विनाश या दृष्टीने आहे. त्यामुळे ते शांत आहे. 9 द्रव्यापैकी ते एक आहे. आणि त्याचं जे रूप आहे त्या रूपाशीच ते संलग्न आहे. आणि आपल्याला सद्गुरू कुठं नेणारे? रूपाच्या पलीकडे नेणारे.
म्हणून तो रूपरहित आहे. म्हणून तो रूपरहित आहे, ज्याला रूपच नाही. आपल्याला सगळ्यांना फक्त रूपाकडेच आकर्षण आहे. आपल्याला सगळ्यांना व्यक्तिमत्वाकडेच आकर्षण आहे. आपल्याला सगळ्यांना वस्तूच्या गुणांकडेच आकर्षण आहे. पण हा सद्गुरू जो आहे त्याला रूपच नाही. जे रूप द्याल ते रूप त्याचं आहे. तुम्ही त्याला गणपती म्हणा, दत्त म्हणा, शंकर म्हणा, देवी म्हणा, सूर्य म्हणा, चंद्र म्हणा, कुठलंही रूप तो अनेक रूप धारण करू शकतो आणि रूपातून पलीकडेही जाऊ शकतो, रूपाच्या अलीकडेही थांबू शकतो. तो रूपरहितच आहे. पाहिजे त्या रूपात तो आपल्याला भेटू शकतो. म्हणून आपलं रूप एक अगदी साधं नेहमी सांगतो मी, की आपली इच्छा गुरुच्या इच्छेत मिसळून टाकावी. म्हणजे आपली इच्छा गुरुच्या इच्छेत मिसळून टाकावी, म्हणजे कुठलाही प्रश्न शिल्लक राहत नाही. आपल्याला जे प्रश्न आहेत, मागे एका सत्संगात सांगितलं होतं मी, की आपल्याला जे प्रश्न आहेत ते सगळे भविष्यकाळाचे आहेत आणि भूतकाळाचे आहेत. आत्ता आपल्याला कुठलाही प्रश्न नाही. म्हणून मग आपल्याला जर प्रश्न नाही पाहायचा असेल तर आपण रूपरहित कसं होता येईल हे पाहिलं पाहिजे. म्हणजे आपल्या सद्गुरूशी आपल्याला कसं मिसळता येईल हे पाहिलं पाहिजे. सद्गुरूशी मिसळण्याकरता आपली सगळ्यात पहिल्यांदा इच्छा पाहिजे. साक्षात परमेश्वर असला तरी सुद्धा जीवाच्या इच्छेच्या विरुद्ध करू शकत नाही. म्हणून तो जीवाला बदलतो, आपल्या इच्छेनुरूप आकार धारण करतो आणि नंतर मग त्या आकाराची तो मिसळतो. म्हणून या 9 गती मी तुम्हाला मगाशी सांगितल्या, की ह्या 9 ज्या गती आहेत त्याच्या पलीकडे गतीच नाहीये. कितीही गतिमान पदार्थ घेतला, आपल्याला कल्पना काय आहे की आपण गती म्हणजे आपण काय म्हणतो की आपली गाडी जी आहे, सायकल जी आहे ती कशी पळते, ती किती वेळात किती जाते, सायकलच्या नंतर जी मोठी गाडी आहे ती कशी पळते, स्कूटर कशी पळते, फटफटी कशी पळते, गाडी कशी पळते. तर मग आता ही गती जी आहे, या गतीची आपली कल्पना काय आहे, तर ही आपण कशी गती काढली शोधून, तर वेळातून काढली. आणि वेळ तर नाहीच आहे. अनेक वेळा मी तुम्हाला सांगितलंय की वेळ नाहीच आहे. आपली वेळ ही कल्पना आहे. म्हणूनच गती ही सुद्धा कल्पना आहे. आणि आपल्याला जर गतीच्या पलीकडे जायचं असेल तर काय करायला लागेल, गुरुच्या इच्छेत मिसळून जायचं. म्हणून मागच्या वेळेला बोलताना जे मी थांबलो, का थांबलो, की जो रूपरहित आहे, जो रूपरहित आहे, ज्याला रूप नाहीये आणि तो निरीच्छ आहे. परत आपल्याला किती इच्छा होतात विचार करा. क्षणाला आपल्या इच्छा बदलत असतात. क्षणाला आपल्या इच्छा बदलत असतात. आपल्याला असं वाटतं की वेल फर्निश्ड घर असावं. फर्निचर आले की ते आवरायचं कोणी, झाडायचं कोणी, रंग लावताना पसारा आवरायचं कोणी, माणूस कुठून आणायचा. वेल फर्निश्ड घर असेल, रंग लावायला माणूस आणला, घर सगळं बघितलं, मग मोठं घर असेल तर ते छोटं का नाहीये, छोटं असेल तर मोठं का नाहीये, मग छोटं मोठं आहे पण डॉक्टरांच्या जवळ का नाहीये, पटकन डॉक्टरांना भेटता येईल लगेच. मग डॉक्टरांच्या जवळ पाहिजे. मग डॉक्टरांच्या जवळ तर घर आता नाहीये शिल्लक, चला मग वाजनेच्या जवळ तरी जाऊया आपण. मग वाजनेच्या जवळ पण नाही मिळते, मग निदान पुण्यात तरी जाऊया. मग आपण हे सगळं का करतो, तर आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण करायच्या. आणि गुरुचं निरीच्छ आहे. इच्छा ही शब्द काय आहे, इच्छा हा एक गुण आहे. गुणाचे किती गुण आहेत, सार्था गुरुवादय बुद्धी प्रयत्नांचा पराजय, एकंदर 42 प्रकारची गुण आहेत. आणि मग हे 42 गुण जे आहेत ते आपल्याला कुठे शिकलो आपण, पदार्थ विज्ञानात शिकलो. मग हे 42 जे गुण आहेत ते कुठली गुण आहेत, तर ह्याच्यामध्ये सार्था गुरुवादय बुद्धी, सार्थ इंद्रियांनी जे समजतात ते म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध. डोळ्याला कळतं काय, रूप कळतं. कानाला काय कळतो, शब्द कळतो. नाकाला काय कळतो, गंध कळतो. जिभेला काय कळते, चव कळते. त्वचेला काय कळतो, स्पर्श कळतो. शब्द स्पर्श रूप रस सार्थ इंद्रियांनी कळणारे 5 गुण. सार्था गुरुवादय बुद्धी, गुरु आदी जे आहेत, गुरु, लघु, सूक्ष्म, तीक्ष्ण, उष्ण, शीत, हे जे पदार्थ आहेत ते सगळे 20 गुण आहेत. सार्था गुरुवादय बुद्धी प्रयत्नांता पराजय. मग प्रयत्नांत म्हणजे काय, तर इच्छा, द्वेष, सुख, दुःख, प्रयत्न, यातला इच्छा हा गुण आहे. म्हणून हे तुम्हाला सगळ्या गुणांचं गणित सांगितलं मी. आणि ह्या गुणांच्याही पलीकडे आहे बरं का तो सद्गुरू जो आहे, तो गुणात अडकत नाहीये, तो गुणातीत आहे. मग इच्छा, द्वेष, सुख, दुःख, प्रयत्न, हे जे 5 गुण आहेत त्यातला इच्छा हा जो गुण आहे, हा इच्छा कुठून आला गुण, तर तो मनातून आला. म्हणून मी नेहमी म्हणतो की तुम्ही फक्त मन अर्पण करून टाका गुरुला, काही शिल्लक उरणार नाही, काही द्यावं लागणार नाही, की घ्यावं लागणार नाही. आणि त्याच्या बदल्यात तुम्ही मात्र एवढं घ्याल
की तुम्हाला ती घेताच येणार नाही, एका जन्मात घेऊ शकणार नाही तुम्ही. म्हणून इच्छा जी आहे ती इच्छा आपली इच्छा म्हणून वेगळी काही उरलीच नाही पाहिजे. गुरुची इच्छा आणि आपली इच्छा एक झाली पाहिजे, म्हणजे मग ते निरीच्छ होता येईल. गुरु निरीच्छ आहे ना, सद्गुरु कसा आहे, निरीच्छ आहे. या निरीच्छ बद्दल मी का बोलायचं थांबलो, तर निरीच्छ या शब्दामध्ये निरीच्छ हे मारुतीचं नाव आहे. मारुतीला काय म्हणतात, निरीच्छ वायुसूत. निरीच्छ वायुसूत म्हणजे काय, की वायू जो आहे त्याचा मुलगा जो आहे तो मारुती आहे. आणि हा मारुती जो आहे, मारुती बद्दल बोलताना मी अनेक वेळा सांगितले की मा म्हणजे नको, रू हे शक्तिबीज आहे, आणि ती ज्याला लागतच नाही, चिरंजीव आहे ना तो, त्याला ती ही माहीतच नाहीये. आपल्याला ती माहिती आहे, त्याला ती माहित नाहीये. मग ती माहित नाहीये असं काय, त्याला ती माहित नाही असं काय, तो जगात आहे ना, वावरलाय, रामाची सेवा केली त्यांनी, मग तरी सुद्धा ती त्याला माहित नाहीये. का माहित नाहीये, तर त्याला तो आणि ती एकत्रच झालेले आहेत. तो नपुंसक पण नाही, स्त्रीलिंगी पण नाही, पुल्लिंगी पण नाही, म्हणून त्याला मारुती म्हणतात. म्हणून मारुती या 3 शब्दामध्ये रू जे आहे ते शक्तिबीज आहे. आपण म्हणतो ना, गुरुजयंतात सांगितलंय, गुकार म्हणजे अंधकार, रुकार म्हणजे प्रकाश. जो अंधकाराचा नाश करतो तो गुरु आहे. गुरु कसा आहे, जड म्हणलं तर जड आहे, चैतन्य म्हणलं तर चैतन्य आहे. आणि गुरु नाही याची जागाच नाहीये, म्हणून त्याला निरीच्छ म्हणलेला आहे. आणि हा निरीच्छ कोण आहे, तर तो वायुसूत आहे, हा मारुती आहे. मग हा मारुती जो आहे तो म्हणजे ओंकार आहे, आणि ओंकार आहे हे आदिबीज आहे. सृष्टीचा पहिला शब्द जर कुठला असेल तर तो ओंकार आहे. म्हणून मारुती हा पहिल्यांदा आहे. आणि मारुती हा सप्त चिरंजीवांपैकी एक आहे. हे सप्त चिरंजीव कोण कोण आहेत, परशुराम सप्त चिरंजीव आहे. परशुराम सप्त चिरंजीव आहेत. अश्वत्थामा सप्त चिरंजीवांपैकी एक आहे. मारुती सप्त चिरंजीवांपैकी एक आहे. मग तुम्ही म्हणा आत्ता आम्हाला दाखवता का, आमच्या इथे शेजारी रामानंद स्वामी म्हणून आले, त्यांना एक जण आला आणि तो म्हणला, तुम्ही म्हणता अश्वत्थामा आहे, मग दाखवा की आम्हाला. ते म्हणले, अरे तू आकाशातला बाप सांगतो, तुला तुझा बाप माहित नाही म्हणून, तुला तुझा बाप माहित नाही म्हणून तू आकाशातला बाप सांगतोस. आणि मग तुला जर बापच कळत नाही तर परशुरामाच्या काय गोष्टी करतो आणि अश्वत्थामाच्या काय गोष्टी करतो तू. अश्वत्थामा पाहण्याकरता अश्वत्थामा हा शब्द तरी तुला बोलता येतो का, अश्वत्थामाचा अर्थ तुला माहिती आहे का. भयंकर चिडले ते. तर त्यांनी काय सांगितलं, अश्वत्थामा, अश्वत्थ म्हणजे ज्याला उद्या माहित नाही तो, ज्याला उद्या माहित नाही तो म्हणजे अश्वत्थ. आणि तो नको म्हणतो, मा म्हणजे नको. अश्वत्थामा जो उद्या आणि आज याच्याही पलीकडे जातो तो अश्वत्थामा आहे, म्हणून तो चिरंजीव आहे. परशुराम का चिरंजीव आहे, तर ज्याच्या हातात परशु आहे असा राम. राम म्हणजे शक्तिबीज आहे, र हे शक्तिबीज आहे, म हे नकारात्मक बीज आहे की जो नाशाच्याही पलीकडे आहे आणि उत्पत्तीच्याही पलीकडे आहे, असा राम आहे. आणि त्याच्या हातात परशु आहे, म्हणून त्याला परशुराम म्हणलेलं आहे. आणि म्हणून त्याला चिरंजीव म्हणलेलं आहे. चिरंजीव उगच केलेलं नाहीये कोणाला. मारुतीला का चिरंजीव केलेलं आहे, तर मारुती जी देवता आहे, तुम्ही मला सदैव ती दिसेल का, का नाही दिसणार. सदैव तुम्हाला जर पाहायचं असेल तर पाहता येईल, पण ते पाहण्याकरता तुमच्या ह्या डोळ्यांच्या पलीकडे जायला पाहिजे. ज्या डोळ्यांनी तुम्ही जग पाहता त्या डोळ्यांनी वाघजाई पाहता येत नाही, त्या डोळ्यांनी मारुती पाहता येत नाही, त्या डोळ्यांनी देव पाहता येत नाही. त्या डोळ्यांची जी दृष्टी केंद्र आहे तिथपर्यंत जेव्हा जाऊन पोहोचतो तेव्हा मारुती पाहता येतो. म्हणून मारुती ही सप्त चिरंजीवांपैकी एक देवता आहे. सप्त चिरंजीव हे सप्तच काय आहेत, हे चिरंजीव कसे, तर चिरंजीव म्हणजे ज्यांना मृत्यू माहित नाही, ज्यांना जन्मही माहित नाही, जे आहेत म्हणजे आहेतच, ज्यांचा नसता नाहीच आहे, म्हणून त्यांना चिरंजीव म्हणलेलं आहे. म्हणून निरीच्छ कसं, तर ज्याला इच्छाच नाही, ज्याला इच्छाच नसेल त्याला चिरंजीव व्हायला काही देणे गरज नाही ना. आपल्याला इच्छा आहेत म्हणून आपल्याला शेवट आहे, आपल्याला इच्छा आहेत म्हणून आपल्याला शेवट आहे. त्यांना इच्छाच नाहीये म्हणून ते चिरंजीव आहे. विचार करा ना, आपल्याला इच्छा नाही झाली, काय जीवन होईल आपलं तयार. आपल्याला इच्छा नाही झाली, कुठली इच्छा नाही झाली, जेवायची इच्छा नाही झाली, कपड्याची इच्छा नाही झाली, राहायची इच्छा नाही झाली, झोपायची नाही इच्छा झाली, इच्छा संपली आयुष्यातली, तर आपोआपच आपण गुणांच्या पलीकडे जातो, चिरंजीवत्वाच्याही पलीकडे जातो. आणि मग तिथे पूर्ण शांती असते. पहा तुम्ही, मी बोलायला लागलो की पंख्याचा आवाज सुद्धा डिस्टर्ब करतोय असं वाटायला लागतं.
एवढी शांती इथे येते, ही ईश्वरी शांती आहे हो. या शांतीला आपण भुकेलेलो आहोत. आपल्याला शांती पाहिजे. का शांती पाहिजे आपल्याला? तर आपलं मन भरकटलंय. आपलं मन अनेक इच्छा, आकांक्षा, अपेक्षा करून करून त्याला असं झालं केव्हा एकदा शांतता येईल. मग ही शांती सुद्धा असाही होते हो. म्हणून गगनबावड्याला गेल्यावर त्या गुहेत जाऊन बसलं की एकदम शांत वाटतं. वागजेला गेल्यावर जिथं वागजेचं दगड आहे तिथं गेलं की एकदम शांत वाटतं. ती जी शांती आहे अलौकिक शांती आहे. ती शांती इथे भोरमध्ये आपल्या घरी सुद्धा आहे. ती पांडुरंगाची इथे सुद्धा आहे. ती तुळजाभवानीच्या इथे सुद्धा आहे. ती महालक्ष्मीच्या इथे सुद्धा आहे. पण ती शांती अनुभवण्याकरता हा अनुभव घेणारा जो आहे त्याच्या पलीकडे जाता आलं पाहिजे. जोपर्यंत तो अनुभव घेणार आहे तोपर्यंत त्याला शांती कळत नाही. तोपर्यंत तो व्यवहारातली शांतीची अपेक्षा करतो. म्हणून निरीच्छ म्हणजे काय की ज्याला इच्छाच नाही, इच्छा माहीतच नाही, म्हणून तो मारुती. मारुती म्हणजे काय की ज्याला नको माहित नाही, हवं माहित नाही. जो शक्तिबीजानी, शक्तिपुंजानी, शक्तीनी श्रेष्ठपणी अखिल देखील ब्रह्मांडात भरून राहिलेला आहे. आणि ज्याला ती माहित नाही, ती आली की अशांती आली, तो आला की अशांती आली. तर तो आणि तीच्या पलीकडे तो गेलाय, म्हणून तो मारुती आहे. आणि म्हणून त्याला इच्छा नाहीये. म्हणून मारुतीचं वर्णन करताना काय करतात, सुवर्ण कटिका असोटी की ज्याच्या कमरेला सोन्याचा लंगोट बांधलेला आहे आणि तो जन्मतःच आहे, तो उलगडतच नाही. म्हणून सुवर्ण कटिका असोटी घंटा किंकिण नागरा, ज्याच्या गळ्यातली घंटा जी आहे ती सतत वाजतीये आणि त्याच्यातून फक्त ओंकार ध्वनी येतोय. दुसरा कुठलाही त्या घंटेतून आवाज येत नाही. म्हणून त्याचं घंटा किंकिणी नागरा असं वर्णन केलेलं आहे. पुढे केव्हा तरी आपण भीमरूपीवर बोलणार आहोत, त्यावेळेला ह्याच्यावरती बोलू. आता त्याच्यात बोलण्यात वेळ वाया घालवत नाही. तर निरीच्छ म्हणजे काय, तर जो इच्छा रहित आहे. निरीच्छ आणखी कसा आहे तो अद्वितीय आहे. अद्वितीय म्हणजे काय की तो एकच आहे, दुसरा माहित नाही. दुसरा म्हणजे सुनील नारायण बॉलर, दुसरा बॉल. तर दुसरा त्याला माहितच नाही, दुसरा माहित नाही, तो अद्वितीय. अद्वितीय म्हणजे काय की जो एकच आहे, एकासारखा एक असं नाही, जो एकमेव आहे तो अद्वितीय आहे. कोण आहे तो? तो सद्गुरू अद्वितीय. त्याच्यासारखा तोच, त्याला उपमा नाही, त्याला वर्णन नाही आणि तो दुसराच नाही. जो एकरूप झालेला आहे, परमेश्वराशी पूर्णपणे मिसळलेला आहे, तो अद्वितीय आहे. निरीच्छ आहे, अद्वितीय आहे. त्याच्यासारखा तोच, त्याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही. तो अद्वितीय आहे आणि तो काही न करणारा आहे. काही न करणारा. अनेक वेळा सांगतो मी तुम्हाला, करणे न करणे करवून घेणे याच्या पलीकडे जाणे. करणे न करणे करवून घेणे याच्या पलीकडे जाणे. तर तो करणारच नाही ना, तो काही करतच नाही. तो काहीही करत नाही आणि म्हणलं तर त्यांनी केलेलं संपत नाही, त्यांनी केलेलं मोजता येत नाही, त्यांनी केलेलं पाहता येत नाही, त्यांनी केलेलं आपल्याला वर्णन करता येत नाही. एवढा तो न करणार आहे. तो निरीच्छ आहे, अद्वितीय आहे आणि तो काहीच करत नाही. काही करत नाही त्यामुळे संबंध नाही, भानगड नाही काही. तो काहीही करत नाही. तो काहीही करत नाही हा शब्द नीट समजून घ्या तुम्ही. काही न करणारा म्हणजे करणं जे आहे, करणं त्याला माहीतच नाही. करण्यामध्ये काय आहे तर कृती आहे आणि हा कृतीच्या पलीकडे जातो. काही न करणारा, करणे न करणे करवून घेणे. करण्यामध्ये तीन कृती आहेत. करण्यामध्ये तीन कृती आहेत. करणे पहा तुम्ही, आपण जन्माला आल्यापासून काहीतरी करतच असतो. काही नाही तर श्वास घेत असतो, काही नाही तर काहीतरी. म्हणजे मी अशी माणसं पाहिलेली आहेत की ती काही करत नाहीत. हे जरा गप्प बैस की, गप्प बैस की. एक तर मुलगा मला कान हलवणारा भेटला होता. एकच कान तो हलवतो सारखा, बाकी काही नाही तर कान हलवतोय. काही न करणारा, करणे न करणे करवून घेणे. करणे म्हणजे काय तर सतत काहीतरी उद्योगच करतात, सतत काहीतरी उद्योग, काही नाही तर विचार करत असतात. आणि ते विचार तरी चांगले आहेत का? तू केव्हा मरणार आहे, तो केव्हा मरणार आहे, हा ग्रह कुठे आहे, या ग्रहाचा परिणाम काय होतो, वास्तुपुरुष काय आहे, सत्पुरुष कोण आहे, गुरु कधी आहे, हे कधी होतं, ते कधी होतं. सतत विचार, सतत विचार. मग ह्या विचारांनीच आपण थकतोय हो. आपण थकतो कशामुळं? फक्त विचारांमुळे थकतो.
आणि या विचारातून जर आपल्याला बाजूला जायचं असेल तर काही न करणारा सद्गुरू आपल्या हृदयात सदा राहू. काही न करणारा म्हणजे करणे, न करणे आणि करून घेणे. न करणं तर किती अवघड आहे विचार करा ना. तुम्ही येऊन पाया पडला तर मी जर तुमच्या नुसतं चेहऱ्याकडे पाहायला लावलो, तुम्हाला बघताय काय काहीतरी सांगा ना, बोला ना. आमच्याकडे एक साधू आले होते आणि ते साधू आले होते, सगळेजण त्यांच्या पाया पडत होते. आमचा मामा त्यांच्या पाया पडला, बाळू मामा पाया पडला. मग लगेच त्यांनी विचारलं काय बातमी आहे. एवढं छळलं मामाला त्यांनी, काय बातमी आहे. त्यांनी अर्ध्या तासात त्यांना 50 वेळा विचारलं बाळू मामाला काय बातमी आहे, काय बातमी आहे. काहीतरी बोलायचं, करणे न करणे करून घेणे, त्याच्या पलीकडे जाणे. काय बातमी आहे मध्ये काही अर्थ नव्हता. त्यांना काय विचारायचं होतं ते आम्हाला कळलं नाही, मामाला तर कळलंच नाही. नंतर तू गेला, तो एवढ्या अडचणीत सापडला. नंतर मी एक दिवस ते मला भेटले होते, तेव्हा त्यांना मी विचारलं तुम्ही असं काय विचारलं होतं. त्याची बातमी संपणार होती म्हटली, म्हणून त्याला विचारलं काय बातमी. त्याची बातमी संपणार होती म्हणून त्याला विचारलं मी काय बातमी. मी पण एका लग्नात गेलो होतो आणि लग्नात गेलेला असताना सगळे चाललं होतं. त्याच्यामध्ये मला त्या एका बाईनी तिच्या बहिणीला फोन लावून दिला. मग बहिणीला फोन लावून दिल्यानंतर मी तिच्याशी बोललो. तिच्याशी बोलल्यानंतर ती म्हणली अब कैसा हो जाएगा. म्हटलं सब ठीक हो जाएगा, फिकर मत करो. ती गेली आता परवा, जीव दिला तिने. ती म्हणली आपको बताता है इसीलिए आपने कहा ना सब ठीक हो जाएगा. मतलब अब तो ठीक ही हो गया है ना, अब अठीक रहा ही नहीं है उसका, अब उसका अठीक रहा ही नहीं है, सब ठीक हो जाएगा. आपने बहुत सही बताया था, सब ठीक हो जाएगा, सब ठीक हो गया. तिने तिच्या मुलालाही मारलं, नवऱ्याला मारायचा प्रयत्न केला, त्याच्यात ती गेली, नवरा जिवंत राहिला. करणे न करणे करून घेणे याच्या पलीकडे जाणे, करणे न करणे करून घेणे याच्या पलीकडे जाणे. काय बातमी आहे तुम्ही विचारू नका, काय बातमी आहे. करणे न करणे करून घेणे याच्या पलीकडे जाणे. पलीकडचा अर्थ मगाशीच सांगितला तुम्हाला. न करण्याचा अर्थ काय आहे की तुम्ही विचार करा. मी सगळ्यांना सांगतो, अनेक वेळा सांगतो की तुम्ही स्वस्थ व्हा. स्वस्थ झाल्याशिवाय तुम्हाला सुख लागणार नाही. तुम्ही अस्वस्थ आहात, कायम कायम अस्वस्थ आहात. पैसे मिळत नाहीयेत, मिळालेले पैसे टिकत नाहीयेत, व्यवहार नीट होत नाहीये, असं होतंय तसं होतंय, हे झालं नाही ते झालं नाही, आवाज बिघडलाय, पैसे जास्त मिळाले, गुंतवलेले पैसे टिकत नाहीयेत, कुत्र आजारी पडले म्हणून विचार करतात. काही नाही तर जाऊ दे ना, दुसरं आणता येईल, पण काहीतरी विचारच, बाकी काही नाही. त्यापेक्षा करणे न करणे करून घेणे. काहीही आपण दुसऱ्याकडून करून घ्यायचं नाही, आपण करायचं नाही आणि करणे याच्यातून बाहेर पडून जायचं. म्हणजे मग आपल्याला स्वस्थता येईल. स्वतःमध्ये स्थित होणं म्हणजे स्वस्थ होणं आहे. आपण कायमच अस्वस्थ आहोत, म्हणून मग विचारावं लागतं काय बातमी आहे. तर करणे न करणे आणि न करणारा आहे. गुरु कसा आहे, काहीही न करणारा, अद्वितीय, काहीही न करणारा, तो शक्तीने एकादश इंद्रिये व पंचमहाभूतात्मक पुरुष रूपाला धारण करून जगाला उत्पन्न करता झाला. बघा, काही न करणारा आहे तरी सुद्धा तो एकादश इंद्रिय धारण करतो. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन ही एकादश इंद्रिय आहे. ही जी पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि मन जी आहेत, ही तो शक्तीने, ही जी इंद्रिय आहेत ही शक्तीने निर्माण केलेली आहे. आपली जी इंद्रिय आहे ती शक्तीने निर्माण केलेली नाही. म्हणून आपली इंद्रिय आजारी पडतात, आपलं शरीर आजारी पडतं. सद्गुरूचं शरीर जे आहे ते शक्तीने, शक्ती या शब्दाचा अर्थ काय आहे की शक्ती जी आहे ती परमेश्वरी शक्ती आहे आणि तिला माया म्हणतात, तिला जगदंबा म्हणतात, तिला भवानी म्हणतात, तिला महामाया म्हणतात. आणि ही जी शक्ती आहे ही शक्ती एकादश इंद्रिय तयार करते. तिने निर्माण केलेली एकादशी इंद्रिय जी आहे ती शुद्ध आहेत, स्वच्छ आहेत आणि ती कधी बिघडत नाहीयेत. त्यांची गती जी आहे ती मनाला वाटेल तेव्हा बदलता येते, मनाला वाटेल तेव्हा थांबवता येते. म्हणून शक्तीने एकादश इंद्रिय व पंचमहाभूतात्मक पुरुष, पंचमहाभूतात्मक म्हणजे आकाश, वायू, तेज, जल, पृथ्वी, ही 5 महाभूत ब्रह्मांडात आहेत आणि आपल्या शरीरात आहेत. बाहेर जी आहेत तशीच आपल्या शरीरात आहे. बाहेर त्यांचं जसं कार्य आहे तसंच आपल्या शरीरात आहे. पहा तुम्ही, बाहेरची पंचमहाभूत एकमेकांना सतत गिळायचा प्रयत्न करत असतात आणि शरीरात ती एकमेकांना सांभाळून राहतात.
आणि त्यांची सांभाळण्याची मर्यादा संपली की बोलो राम. त्यांची सांभाळण्याची, एकमेकात अडकून याची प्रयत्नाची मर्यादा संपली की बोलो राम. मग हे बोलो राम जे आहे ते आपल्याला नकोय, म्हणून आपण हे सगळ्या भानगडी करतो. आणि ही शक्तीने तयार केलेली जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियांचा पंचमहाभूतात्मक पुरुष रूपाला धारण करून, रूपाला म्हणजे जीवाला, रूपाला म्हणजे विशिष्ट रूप धारण करतो. नाकी डोळी नीटच, कान, शरीर, शेत सगळं उत्तम शरीर तयार करतो. रूपाला धारण करून जगाला उत्पन्न करता झाला. आणि तो एकटा निर्माण झाला नाही, त्याच्याबरोबर त्यांनी जग निर्माण केलं. जग या शब्दामध्ये जगणं आणि गमणं हे दोन आहेत. आता आपलं या ग्रंथातलं एक वाक्य संपलंय. 2-2.5 महिन्यानंतर एक वाक्य संपलंय की श्रीमान विष्णू महादेव गणपती सूर्यदेवी आदिरूप धारण करणारा दत्तात्रेय वस्तुतः जन्मादिरहित आहे. देशाने, कालाने आणि वस्तूने ज्याचा परिच्छेद होत नाही तो सद्गुरू माझ्या हृदयी सर्वदा राहो. जो जन्मरहित आहे, देशकाल वस्तूने ज्याचा अंत लागत नाही, सत्वादी गुणांचे पलीकडे असणारा, ज्याला रूप नाही, निरीक्ष, अद्वितीय, काहीही न करणारा, तो शक्तीने एकादशी इंद्रिये व पंचमहाभूतात्मक पुरुष रूपाला धारण करून, रूपाला म्हणजे तो एक विशिष्ट जागा व्यापतो. रूप जे आहे त्याला विशिष्ट जागा लागते. याच्याबद्दल मी नेहमी म्हणतो, वी आर द लिव्हिंग इन द टाइम अँड स्पेस. आपण एका विशिष्ट जागेमध्ये राहत असतो आणि ही जी जागा आहे तेवढीच जागा आपली असते. आपल्याकडे कितीही जागा असली तरी आपल्याला तेवढीच जागा लागते, विशिष्ट जागा जी लागते ती जागा. आणि टाइम, आपला टाइम ठरलेला आहे, तो टाइम बदलत नाही. त्या टाइमपेक्षा अधिक टाइम आपल्याला मिळत नाही आणि कमीही टाइम मिळत नाही, तेवढे टाइम आपण राहतोच. म्हणून मी नेहमी म्हणतो, वी आर द लिव्हिंग इन द टाइम अँड स्पेस. विशिष्ट जागेवर राहतो, विशिष्ट वेळात राहतो. आणि हे विशिष्ट वेळात राहणं जे आहे ते त्या रूपाला आहे, कारण तो पंचमहाभूतात्मक पुरुष आहे आणि शक्तीने त्याची एकादश इंद्रिय तयार केलेली आहे. आणि या रूपाला कोण धारण करतं? धारण करणं म्हणजे काय, तर त्याला एक विशिष्ट बळ येतं, त्याला धारण करणं म्हणतात. धारण करणं ही धर्माची व्याख्या आहे. धर्म काय आहे, तो जो धारण करतो तो. मग धर्म काय आहे, जो धारण करतो तो. कोण धारण करतो, तर धर्म धारण करतो. काय धारण करतो, तर तत्व धारण करतो. म्हणून या सद्गुरूला त्यांनी म्हणलेलं आहे की तो धारण करणारा, रूपाला धारण करून म्हणजे त्या व्यक्तीला, त्या व्यक्तिमत्वाला, त्या जागेला, त्या वेळेला कोणी धारण केलंय, तर ते सद्गुरूंनी धारण केलेलं आहे. म्हणून धारण करून तो नुसता सद्गुरू राहत नाही, तर तो जगाला उत्पन्न करतो. जग जे आहे ते कसं झालं, तर त्याच्या नुसत्या इच्छेने झालेलं आहे. जग तयार करताना परमात्म्यानी ब्रह्मदेव निर्माण केला. कसा निर्माण केला परमात्म्यानी, तर शेषशाही भगवान विष्णू जो आहे तो पाण्यावर पडलेला आहे आणि त्याच्या नाभीमधून एक कमळ निर्माण झाले आणि त्या कमळामध्ये ब्रह्मदेव आहे. त्या ब्रह्मदेवाला परमात्म्याने सांगितलं की आता तुला जगण्याकरता मी आज्ञा देतो, तू ही सृष्टी तयार कर. ही सृष्टी तयार करताना तो म्हणला, मी तर सृष्टी तयार करण्याबद्दल जाणतच नाही, काही मला काहीच माहित नाहीये, मग मी ही सृष्टी कशी तयार करू. तेव्हा त्यांनी सांगितलं की तू ज्या दिशेला पाहशील त्या दिशेला तुला तोंड येईल. म्हणून ब्रह्मदेवांनी चारही दिशेला पाहिलं, तेव्हा त्यांना 4 तोंड तयार झाली. म्हणून ब्रह्मदेवांना 4 तोंड आहेत. आणि मग त्यांच्या 4 तोंडातून जेव्हा उच्छ्वास बाहेर पडले, त्याच्यातून ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद हे 4 वेद तयार झाले. आणि या वेदांमध्ये सृष्टी निर्मितीचं ज्ञान आहे. म्हणून ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करू शकले. मग तयार करताना त्यांनी परमात्म्याला सांगितलं की मी तयार करीन, पण आता तू दिलेल्या माहितीनुसार मी करणार आहे, मग मला गर्व नाही झाला पाहिजे, त्यामुळे तू मला आशीर्वाद दे. तेव्हा त्यांनी आशीर्वाद दिला. परमात्म्याने ब्रह्मदेवाला आशीर्वाद दिला की तू जे काय केलेस ते सगळं तू विसरून जाशील. किती छान आशीर्वाद आहे. आणि आपण विसरायला तयार असतो का? आपण सगळं डोक्यात ठेवत असतो, हे मी केलं, हे माझ्यामुळे झालं, हे माझं आहे, हे असं आहे, हे असं होतं, हे असं झालं नाही तर ते तसं होणार नाही, हे आमचंच व्हायला पाहिजे, हे असं तितक्याच वेळ व्हायला पाहिजे, हे असं नाही झालं तर बिघडेल सगळं. मग हे जे आपल्या कल्पना आहेत
या कल्पनेतून आपण जर बाहेर पडलो तर आपल्याला त्रासच होणार नाही, कुठलाच त्रास होणार नाही, चांगलाही त्रास होणार नाही आणि वाईटही त्रास होणार नाही. चांगला सुद्धा त्रास असतो बरं का, सगळाच त्रास वाईट असतो अशा भाग नाही. काही काही त्रास चांगले पण असतात आणि ते चांगले असले तरी ते त्रासच असतात. म्हणून या त्रासातून जर मुक्त व्हायचं असेल तर चांगलं आणि वाईट अद्वितीय होऊन जायचं, न करणारा अद्वितीय सद्गुरूसारखं होऊन जायचं. म्हणून तो अद्वितीय काही न करणारा शक्तीने एकादश इंद्रिय व पंचमहाभूतात्मक पुरुष ज्याच्या रूपाला धारण करून जगाला उत्पन्न करता झाला. मग हे जग जे आहे हे ब्रह्मदेवानी तयार केलं. ब्रह्मदेवानी तयार केल्यानंतर हा ब्रह्मदेवानी सगळं जग जे आहे ते तो करतच राहिलाय. आज सुद्धा तो ते निर्माण करतोच आहे, संपलं तरी नवीन तयार करतोय. म्हणून मग त्या तीन शक्ती आहेत. एक सत्व शक्ती आहे भगवान विष्णूंची आहे, रजस शक्ती आहे ती ब्रह्मदेवांची आहे आणि तामस शक्ती आहे ती रुद्राची आहे. एक जण निर्माण करतं, एक जण सांभाळतं आणि एक जण नाश करतं. आणि नाश करतं त्याच्याही मागं कारण आहे. नाश करून सुद्धा पुनर्निर्मिती आहे. जे नाश आहे संपत नाहीये, शेवट नाहीये. आपल्याला मृत्यूची भीती का वाटते तर आपल्याला मरणाची भीती वाटण्यामागे एकच कारण आहे, आपण ते शेवट धरतो, आपण ते संपवतो. आपलं आयुष्य संपलं असं म्हणतो पण आयुष्य संपतच नाही. मृत्यू जो आहे ते फक्त स्टेशन आहे, त्याच्यातून तुम्ही पुढे जाणारच आहात, त्याच्यातून आणखी पुढे जाणार आहात आणि ते जाण्याचं तुमचं जे कर्म आहे ते दूर करण्याकरता करणे न करणे करून घेणे याच्या पलीकडे जाणे आणि त्याकरता आपल्याला ध्यान करायचे. म्हणून त्या ब्रह्मदेवांनी जगाला उत्पन्न केलं. नुसते ते उत्पन्न झाले नाहीत तर जगाला उत्पन्न केलं. म्हणून हे उत्पन्न जे आहे ते उत्पन्न झालं म्हणजे आपल्याला काय वाटतं की जे जे उत्पन्न होतंय ते नाहीसं होणार आहे. म्हणून मग उत्पन्न होतं ते काय होतं तर ते फक्त रूपांतर आहे. कागद जाळला की त्याची राख तयार होते, बी पेरलं की बी मरतं त्याचं झाड तयार होतं, झाड तयार झालं की त्याचं लाकूड तयार होतं, त्या लाकडाची राख तयार होते, फळं तयार होतात, फळांमध्ये परत बी तयार होतं, त्या बीचं परत झाड तयार होतं, कायम चालूच आहे. म्हणून हे उत्पन्न होतं म्हणजे काय तर ते प्रकट होत असतं. जे अनंतात आहे ते अनंतातून बाहेर येतं आणि परत अनंतात जातं. हे अजन्म चालू आहे म्हणून त्याला न करणारा म्हणले. त्याला न करणारा का म्हणले तर ते आहेच, ते होतं, निर्माण होतं, काही काळ थांबतं, परत जातं. आणि आपल्या शरीरात हे सतत चालू आहे. हजारो लाखो पेशी आपल्या शरीरात अनेक कामं करतायत, थकतायत, मरतायत, परत तयार होत आहेत. आणि हे जे त्यांचं परत तयार होणं आहे ते जर संपलं तर आपण खऱ्या अर्थाने संपतो. मग ते संपण्यापूर्वीच आपल्याला संपण्याकरता आत्मज्ञान करून घ्यायचंय, त्याकरता आपल्याला ध्यान करायचंय, त्याकरता हे वाक्य व्यवस्थित समजून घ्यायचंय की त्या जगाला उत्पन्न करता झाला कोण सद्गुरु. श्रीमान विष्णू महादेव गणपती सूर्यदेवी आदी रूप धारण करणारा दत्तात्रेय वस्तुतः जन्मादिरहित आहे. देशाने कालाने आणि वस्तूने ज्याचा परिच्छेद होत नाही तो सद्गुरु माझ्या हृदयी सर्वदा राहो. जो जन्मरहित आहे, देशकाल वस्तूने ज्याचा अंत लागत नाही, सत्वादी गुणांचे पलीकडे असणारा, ज्याला रूप नाही, निरीक्ष अद्वितीय काही न करणारा, तो शक्तीने एकादशी इंद्रिये व पंचमहाभूतात्मक पुरुष रूपाला धारण करून जगाला उत्पन्न करता झाला. म्हणजे स्वतःचंही रूप त्यांनी तयार केलं, स्वतःच्या रूपासारखी अनेक रूप तयार केली आणि जगालाही उत्पन्न करता झाला. ज्याला अनंत नेत्र, ज्याला डोळे किती आहेत अनंत आहेत, मोजताच येत नाही. नेत्र हा जो शब्द आहे या शब्दाचा जर विचार केला तर आपल्याला जो दाखवतो त्याला नेत्र असं म्हणतात आणि जो दाखवणारा आहे तो एकच नाहीये. आपल्याला दोनच डोळे माहिती आहेत पण ह्याच्या प्रत्येक शरीरामध्ये वरपासून खालपर्यंत, केसापासून खालच्या पायापर्यंत सगळीकडे जे डोळे आहेत हे सहस्त्र नेत्र म्हणून पुरुष सूक्तामध्ये वर्णन आहे. तेच वर्णन इथे स्वामींनी केलेलं आहे की ज्याला अनंत नेत्र, ज्याचे डोळे मोजता येत नाही, अनंत या शब्दाचा अर्थ आहे मोजता येत नाही. आणि असंच मस्तक आणि पाय आहे, मस्तक पण अनंत आहे, नुसते डोळे अनंत आहेत अशातला भाग नाही, डोकं पण अनंत, त्याची डोकी पण अनेक आहेत. आणि ती अनेक म्हणजे किती आहेत
तर ती मोजताच येत नाही. अनंत नेत्र, अनंत मस्तक आणि त्याचे पायही अनंत आहेत. त्याचे पायही अनंत आहेत. मग पायही अनंत आहेत. हे किती अनंत आहेत तर ते पाय मोजताच येत नाही. म्हणून त्याचे ज्याला अनंत नेत्र, अनंत मस्तक आणि अनंत पाय आहेत, ज्याच्या अवयवाने पाताळादी लोकांचा विस्तार कल्पिला जातो. ज्याचे अवयव जे आहेत त्याच्यातून पाताळ, सप्त पाताळ आहेत. तलातल, रसातल, भूतल, पाताळ अशी 7 पाताळ खालती आहेत जमिनीच्या आणि वरती 7 स्वर्गलोक आहेत. भुवा, महा, तपहा, जनहा ही जी 7 स्वर्ग आहेत आणि 7 पाताळ आहेत ती 14 ब्रह्मांड आहेत. आणि हा सगळा त्या सद्गुरूचाच विस्तार आहे. हे वेगळं काहीही नाहीये. म्हणून ज्याच्या अवयवांकडून पाताळादी लोकांचा विस्तार कल्पिला जातो. इथं फार मस्त वाक्य वापरलंय त्यांनी की या लोकांचा विस्तार कल्पिला जातो. ही कल्पना आहे. मागे मी सांगितलं होतं अनेक वेळेला की आपण जगतो ही कल्पना आहे. आपण जगात राहतो ही कल्पना आहे. आपण जगात राहतो ही कल्पना आहे. जग नाहीच आहे. वस्तुतः जग जर असतं तर ते आपल्याला दिसलं असतं. म्हणूनच आपल्या मनात असंख्य कल्पना येतात आणि या कल्पनेतून सुटण्याकरता मी मागे एकदा ध्यान सांगितलं होतं की तुम्ही 2 विचारांच्या मध्ये राहा. तुम्ही 2 विचारांच्या मध्ये राहा. जेव्हा तुम्ही विचार डोक्यात येतात तेव्हा एक विचार आला की दुसरा विचार यायच्या आत मध्ये जर श्रीराम 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 म्हणायला सुरुवात केली तर तुम्हाला विचारच डोक्यात येणार नाही. आता तुमची सगळ्यात मोठी अडचण काय आहे की तुम्ही विचारातून बाजूलाच होत नाही. तुम्ही विचारातून बाजूलाच होत नाही. एक विचार आला की लगेच दुसरा, दुसरा आला की लगेच तिसरा, तिसरा आला की लगेच चौथा. मग हे विचार अनंत आहे. ह्या विचारांच्या मधून तुम्हाला जर बाहेर पडायचं असेल तर तुम्ही 2 विचारांच्या मध्ये राहायचा प्रयत्न करा. आपोआपच तुमचे विचारच थांबतील. आणि जर विचार थांबले तर तुमची विश्रांती होईल. आता तुम्ही जे अविश्रांत मेहनत करताय, आता जे तुम्ही थकताय त्याचं मुख्य कारण काय आहे की ते विचार आहे. तुम्हाला माझ्याकडे आल्यावर बरं का वाटतं तर तुम्ही माझ्याकडे आल्यावर ते विचारांच्या बाहेर पडता. सांगा मला तुम्ही की तुम्ही इथं आहात तेव्हा तुमच्या हॉस्पिटलचे विचार डोक्यात येतात का? नाही. तुम्ही इथं आहात तेव्हा दुकानचे विचार येतात का? नाही. तुम्ही इथं आहात तेव्हा काहीतरी दुसरा विचार येतो का? नाही. तुम्ही इथं आहात तेव्हा बायकोचा विचार येतो का? नाही. इथं आल्यावर तुम्ही इथलाही विचार करत नाही. इथे फक्त ऐकायचं काम करता. संपूर्णतया तुमच्या जीवाचे कान करून तुम्ही ऐकत असता. त्यामुळे तुमचे विचार थांबतात. त्यामुळे इथे जेव्हा तुम्ही येता तेव्हा तुमची विश्रांती होते. खऱ्या अर्थाने तुमचं थकणं थांबतं. खऱ्या अर्थाने तुम्हाला एनर्जी मिळते. पण ही एनर्जी मिळण्याकरता तुम्हाला एक गोष्ट करायला पाहिजे की तुमच्या जीवाचे कान करून मी काय सांगतोय ते ऐकायला पाहिजे. माझ्याकडे तुम्ही पाहायला पाहिजे. तुमचे डोळे संपूर्ण माझ्याशी मिसळायला पाहिजेत. तुमचं डोकं संपूर्ण माझ्या विचारांशी मिसळायला पाहिजे. म्हणजे मग तुम्हाला श्रमच होत नाही. तुम्ही जेव्हा या विचाराशी एकत्र येऊन जाता तेव्हा दुसरे विचारच येत नाहीत. दुसरे विचार येतात तिथंच तुम्ही थकता. ते विचार बाजूला झाले की तुमच्या थकव्याला काही कारणच उरत नाही. तुम्ही आत्ता का थकता तर तुम्ही विचार करता आणि जो विचार करता त्याच्यातून कन्क्लुसिव्ह, इफेक्टिव्ह काहीतरी नवनिर्मिती काही होत नाही. त्याच्यातून फक्त नाश होतो. का तर त्या विचारांनी तुम्हाला पैसा पण मिळत नाही. ज्या पैशाकरता तुम्ही ही सगळी धडपड करता ते त्या विचारातून मिळतात का तर नाही मिळत. मग जर पैसे मिळत नाहीत तर तुम्ही काय विचार करता? एकाच गोष्टी करता तुम्ही विचार करता की ते विचार कुठून येतात हे तुम्हाला कळतच नाही. ते विचार थांबण्याकरता तुम्ही माझ्यापाशी येता आणि माझ्यापाशी आल्यावर तुम्ही जेव्हा माझ्या पाया पडता, अनेक वेळा सांगितले मी तुम्हाला की तुम्ही माझ्या पाया पडा. माझ्याकडे मगाशी नात्यापुत्यावरून एक जोडपं आलं होतं. त्या जोडप्याला मी समजावून सांगितलं की अरे तुम्हाला जर यश पाहिजे असेल तर तुम्ही फक्त पाया पडा. मी सांगतो त्या गोष्टीकडे लक्ष द्या. तुम्हाला डायबिटीज झाला याचा अर्थ काय झालं? आज न उद्या केव्हा तरी डायबिटीज होणारच नाही. मला स्वतःला डायबिटीज झाला होता. संध्याकाळी 140 साखर होती माझी आणि मी रडलो, ढासा रडलो की मला डायबिटीज नको. बाकी काही झाले तर डायबिटीज सारखं वाईट रोग नाही. मग आता काय करायचं? म्हणलं चला आता दुसरा आपल्याला काही आपला बाप दुसरा इलाज नाही की. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठलो आणि खोपोली गेलो. तिथली गर्दी सगळी संपेपर्यंत थांबलो. थांबल्यानंतर पाया पडलो आणि महाराजांच्याकडे पाहत होतो मी. तर महाराजांनी विचारलं मला काय? म्हणलं महाराज माझी साखर वाढली आणि मला साखर नकोय.
माझा डायबिटीस गेला पाहिजे आणि तो तुम्हीच काढू शकता, बाकी कोणीही काढू शकत नाही. तर माझा डायबिटीस गेला पाहिजे, मला बाकी काही माहित नाही. महाराज नुसते हसले आणि त्यांनी अशी मान केली. त्यांनी अशी मान केली म्हणजे माझा गेला डायबिटीस, पाहूया आपण डायबिटीस आहे का. म्हणून मी लगेच संध्याकाळी माझे इथे एक समोर शिष्य बसलेत भिंतीला टेकून, ते माझ्या प्रत्येक गोष्टीची टेस्ट करतात, जाऊन पाहून येतात की तो कुठे. एक आला होता माझ्याकडं महाराज आणि त्याला पाणी प्यायला द्यायला सांगितलं, तर ते फार पोलीस स्टेशन पर्यंत पाहून आले की ते खरंच महाराज आहे का आणि कुठे गेलाय. तो अदृश्य झाला होता दारातच, पण तेव्हा तिथपर्यंत जाऊन पाहून आले की आहे का तो, दिसतोय का. तर गुरुची कसली टेस्ट करता आहे. विश्वास असेल तर या, नाही तर नका येऊ. विश्वास असेल तर या, नाही तर नका येऊ. पण मी मात्र लगेच टेस्ट करायला गेलो, म्हणजे बघूया मी डायबिटीस काढला म्हणतात ना, गेला तर पाहूया. आश्चर्य. तिसऱ्या दिवशी सकाळी 87 साखर होती, 140ची नुसत्या नजरेनी. तर मी त्याला म्हणलं की अरे मी महाराजच काढू शकतात असं नाही, मी तुझा डायबिटीस काढू शकतो म्हणलं, फक्त तुम्ही दोघांनी मनापासून माझ्या पाया पडा. तरी सुद्धा तो पाया पडला, ती नाही पाया पडली. दोनदा ती माझ्या पुढे आली पण वाकली नाही. आता काय करू, आता हिला कसं काय देणार मी. जे पाहिजे ते दोघं जण पाया पडले तर देता येणार आहे, पण ती जर ताकतीच आहे तर बैस टाकून माझ्या बापाचं काही जात नाही. तुला जर पाहिजे असेल तर तू वाक, खऱ्या अर्थाने वाक, तर तुला मिळणार आहे. आणि तुम्हाला ही गोष्ट दोघांना मिळवायची असेल तर तुम्ही दोघांनी वाकलं पाहिजे. एक जण तास राहील आणि एक जण असा वाकला, काही उपयोग नाही. दोघांनी वाका. म्हणून तो एक अथर्वशीचा श्लोक आहे, ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सवीर्यं करवावई. आणि खरंच त्याला जर मी म्हणलं की तुझं टेस्ट करायचं, उद्या टेस्ट कर म्हणलं, साखर खाऊन तपास, तुझी साखर नाही कमी झाली तर मी तू काय म्हणशील ते ऐकायला तयार आहे. आणि त्याची साखर कमी करणारच ते. त्याला मी सांगितलंय एक गाठीचा तुकडा खायला दिलाय, 15 दिवस खा म्हणलं, या गाठीचा तुकडा तुझी साखर कमी करेल. काही औषध दिलेलं नाही, काही नाही, काही नाही. तर साखर त्याची कमी होणारच आहे. पण साखर कमी झाल्यानंतर त्याला जो फायदा पाहिजे तो त्याची बायको न वाकल्यामुळे होणार नाही. त्याला त्याचा फायदा होईल. बायको जर वाकली असती तर त्यालाही फायदा झाला असता. आणि बायकोला वाकवणं त्याच्याच हातात आहे ना. किती का ताट असं ना, इथं तरी वाक बाई, बाकी कुठं नाही वाकली. जिथं वाकायची तिथेही जर तू वाकली नाहीस तर काय उपयोग आहे. आणि तुझा ताटपणा तुझ्या घरी ठेव ना, तिथं तरी वाक. जिथं आलीस वाकाय करता तिथेही तू जर वाकली नाहीस तर काय उपयोग आहे. म्हणून गुरुकडे गेल्यानंतर आपण फक्त शरण, गुरुचरण आणि गुरुचरण, दुसरं काहीही करू नये. तर तो जो आहे तो उत्पन्न करता झाला कोणाला, जगाला. आणि हे जे जग आहे ते उत्पन्न करताना त्याला डायबिटीस होणार नाही, त्याला कॅन्सर होणार नाही, त्याला अल्सर होणार नाही. का तर त्यांनी परमात्म्याकडून आशीर्वाद घेतलाय की मी हे विसरून नाही. तुम्हाला विसरायचे का मला सांगा, मी तुम्हाला विसरायला लावतो. पण तुमचं सगळंच विसरलं तर ब्रह्मांड आठवेल. म्हणून विसरायचं का नाही हे तुम्ही ठरवा. आशीर्वाद द्यायला मी तयार आहे. तुम्हाला जर विसरायचं असेल तर विसरा, लक्षात ठेवायचं असेल तर ठेवा. ते रोग आणणारच आहे. लक्षात आलं की रोग येणार, लक्षातून बाजूला गेलं की रोग जाणार. त्यामुळे आपल्याला जर रोग घालवायचा असेल तर आपल्याला विसरायला पाहिजे. आणि विसरण्याकरता गुरुचरण आणि गुरुचरण, दुसरं काहीही नाही. ज्याला अनंत नेत्र, अनंत मस्तक, अनंत पाय आहेत, ज्याच्या अवयवाने पाताळादी लोकांचा विस्तार कल्पिला जातो, तर हा विस्तार जो आहे ही कल्पना आहे. त्या रूपाला ज्ञानदृष्टीने, त्या रूपाला म्हणजे त्या सद्गुरूच्या रूपाला ज्ञानदृष्टीने पाहता. इथं आपण थांबूया, कारण ज्ञान या विषयावरती थोडं बोलणं अवघड आहे. आता तुम्ही थकलेले आहात, बोलून पण तुम्हाला ते ज्ञान कळणार नाही. का सांगू पुढं? फोन आला मला.
आपण ज्याला रूप समजतो ते रूप, नाकी डोळी नीटस, रंग गोरा, शरीर सुदृढ, बलवान, याला आपण रूप समजतो. पण हे रूप वास्तविक नसतं, कारण हे क्षणिक आहे, हे नष्ट होणार आहे. पण जे रूप कधीच नष्ट होत नाही ते रूप सद्गुरूंनी घेतलेलं आहे. जे रूप कधीही नष्ट होत नाही ते रूप सद्गुरूंनी घेतलेलं आहे. कसं घेतले ते रूप? तर ते रूप घेण्याकरता त्या सद्गुरूंनी परमात्म्याला ते शरण गेले. परमात्म्याला शरण गेल्यानंतर परमात्मा कोण आहे तो त्यांनी समजून घेतला. आणि तो समजून घेण्याकरता त्यांना किती भानगडी करायला लागल्या. त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये जावं लागलं. जमिनीमध्ये गेले, पाण्यामध्ये गेले, आकाशामध्ये गेले, वाऱ्याशी मिसळले, वाऱ्यामध्ये गेले, आणि सगळ्या तेज महाभूतामध्ये गेले, चंद्रामध्ये गेले, सूर्यामध्ये गेले, आगीमध्ये गेले. हे सगळीकडे गेल्यानंतर सुद्धा ते शिल्लक राहिले. त्यांचे गुण सगळे समजून घेतले तरी सुद्धा ते शिल्लक राहिले. आणि मग हे सगळं समजून घेता 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 ते सगळ्या रूपाशी मिसळले. सगळ्या रूपाशी मिसळल्यानंतर जगात अशी कुठलीही जोगात शिल्लक राहिली नाही की जिथे सद्गुरू नाहीये. सगळ्या अखिल निखिल ब्रह्मांडामध्ये ते भरून राहिले. एक देवी महात्म्यात अशी गोष्ट आहे की एक रक्तबीज नावाचा राक्षस होता. रक्तबीज नावाचा राक्षस होता. शुंभनी शुंभांनी त्या रक्तबीजाला सांगितलं की जा रे, ती देवी फार माजली, तू तिला मारून ये, त्याशिवाय माघारी येऊ नकोस. आणि तुला मारणं शक्य नाही कोणाला, कारण तुला आशीर्वाद आहे. काय आशीर्वाद आहे की तुझा रक्ताचा थेंब जर जमिनीवर पडला तर त्याच्यातून तुझ्यासारखाच राक्षस तयार होईल. हा तुला आशीर्वाद आहे. त्यामुळे तू आता काय कर तर त्या देवीला मारून ये म्हणजे. तर ती देवी जी आहे ती देवी कशी आहे तर ती देवी सिंहावर बसलेली आहे, अष्टभुजा आहे, आणि ती अतिशय सुंदर आहे. तिच्या रूपासारखं रूप दुसरं कुठलंही नाहीये. आणि तिच्या 8 हातामध्ये वेगवेगळी हत्यारं आहेत. आणि ती हत्यारं कशी आहेत? एका हातात परशु आहे, एका हातात धनुष्यबाण आहे, एका हातात गदा आहे, एका हातात कमळ आहे, एका हातात तलवार आहे, एका हातात पाश आहे, एका हातात मुदगल आहे, एका हातात बाण आहे. आणि अशी अष्टभुजा परमेश्वरी जी आहे ती सिंहावर बसून आलेली आहे. तेव्हा तिने सगळ्या सृष्टीमध्ये पाहिल्याबरोबर सगळीकडून अनेक शक्ती आल्या. ब्रह्मशक्ती जी आहे ती कमंडलू घेऊन आली, आणि शिवशक्ती जी आहे ती मोरावर बसून आली. कार्तिक स्वामींची शक्ती आहे ती आली. गणपतींची शक्ती आहे ती उंदरावर बसून आली. सूर्याची शक्ती आहे ती आली. चंद्राची शक्ती आहे ती आली. इंद्राची शक्ती आहे ती वज्र घेऊन आली. वरुणाची शक्ती आहे ती आली. आणि सगळ्या शक्ती आल्यानंतर त्या शक्ती समोर लढायला घेऊन उभ्या राहिल्या. तर समोर रक्तबीज आला. रक्तबीज आल्यानंतर इंद्राणीनी वज्रशक्तीनी त्याच्या डोक्यावर ते वज्र मारल्याबरोबर त्याच्या डोक्यातून असंख्य रक्ताचे थेंब पडले. आणि ते पडायचा अवकाश की लगेच त्याच्या तेवढ्या रक्ताच्या थेंबा इतके रक्तबीज तयार झाले. त्याच्या पायावर मारलं तर पायातून रक्त पडल्यावर तेवढेच रक्तबीज तयार झाले. कमरेवर मारलं तर तिथून पडलेल्या रक्ताचे रक्तबीज तयार झाले. आणि जमिनीपासून आकाशापर्यंत 10 दिशांमध्ये सगळीकडे हातात एक परशु घेतलेले, कमरेला नुसतं कांबळं अडकवलेले सगळीकडे रक्तबीज दिसायला लागले. आणि ते हातात परशु घेऊन त्या देवीवर धावून आले. त्या ज्या सगळ्या देवी होत्या त्या सगळ्या देवींच्या ज्या शक्ती होत्या त्या रक्तबीजाला मारत होत्या. आणि रक्तबीजाच्या शरीरातला रक्ताचा थेंब पडला की दुसरा रक्तबीज तयार व्हायचा. सगळीकडे रक्तबीज तयार झाला. आणि इतके रक्तबीज तयार झाले की तो रक्तबीज मरणार कसा हा प्रश्न पडला. आणि सगळेजण पाहत असताना तो जो रक्तबीज होता तो रक्तबीज मरावा कसा हा प्रश्न पडला देवीला सुद्धा. ती देवी क्षणभर थांबली. ती म्हणली मी जोर मत पिते तोवर तू थांब. तर तोपर्यंत त्या रक्तबीजानी देवीचे पाय ओढायला सुरुवात केली, देवीच्या सिंहाला ओढायला सुरुवात केली. आणि त्या देवीला आता सगळी देवी हा रक्तबीज खाऊन टाकणार अशी वेळ आली. तेव्हा देवीने आकाशाकडे पाहिलं आणि तिच्या शरीरातून एक काळी घोर काळी कभिन्न
सगळे रूप तिचं काळं एवढं होतं की ते काळी म्हशी मिश्री जी म्हणतो आपण त्याच्यासारखी ती काळी होती. आणि 2 पाय तिने जमिनीवर टेकलेले होते. त्याच्या एका पायाखाली एक राक्षस होता. तो शंकरांसारखा दिसायला होता आणि कमरेला सगळ्या बाजूला हातांचं एक मंडळ बांधलेलं होतं. हाताचंच वस्त्र तिने कमरेला गुंडाळलेलं होतं. तिचं पोट थुलथुलीत होतं. तिची छाती प्रचंड होती. चंद्र सूर्या एवढी तिची छाती होती. तिची जीभ जी होती ती तिच्या छातीपर्यंत लोंबत होती. एवढी जीभ बाहेर आलेली होती. नाक जे होतं ते नाक एखाद्या पर्वतासारखं होतं. डोळे चंद्र सूर्यासारखे होते. जटा माग बांधलेल्या होत्या. कपाळ आकाशा एवढं भव्य कपाळ होतं आणि तिच्या एका हातात परशु होता आणि दुसऱ्या हातात तिच्या नरकपाल होतं. ते रक्ताने भरलेलं ती सारखं रक्त पीत होती. आणि आता ती जेव्हा काली समोर आली तेव्हा तिची जी जीभ आहे ती लवलवत बाहेर आली. लाल भडक जीभ. आणि ती बाहेर आल्यानंतर त्या काळीला तिचं नावच काळी. त्या काळीला देवीने सांगितलं की आता तू एक काम कर. या रक्तबीजाच्या शरीरातून जे थेंब येतील ते थेंब परस्पर जमिनीवर पडूनच देऊ नको. तू तोंडातच घे आणि ते चावून चावून तू खाऊन टाक. तेव्हा तिने तिचा जबडा पसरला तर आकाशामध्ये वरचा जबडा गेला आणि खालचा जबडा जमिनीवर आला. एवढं मोठं तोंड पसरलेलं होतं. आणि ह्या बाकीच्या देवी या नुसत्या ढकलायचं काम करत होत्या. विचार करा तुम्ही की आता नुसतं रक्तबीज आला की चाली गेलं ढकलायच्या, आला की ढकलायच्या. आणि ते आता जोरात जबडा वाचून जोरात तो रक्तबीजाचे रक्ताचे थेंब सगळे जे रक्तबीज राक्षस होते ते ती खात होती. आणि ते खाऊन 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 ते जमिनीवरच पडत नव्हते. बघता 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 रक्तबीज कमी व्हायला लागले. आणि रक्तबीज कमी व्हायला लागल्यानंतर अख्ख्या सृष्टीमध्ये ब्रह्मांडामध्ये जे रक्तबीज आहेत ते रक्तबीजच संपायची वेळ आली. तेव्हा त्या कालिकेनी अख्खाच्या अख्खा रक्तबीज जो राक्षस आहे तोच खाऊन टाकला. आता तुम्हाला ही गंमत वाटते की नाही, पण हाच कॅन्सर आहे बरं. कॅन्सर म्हणजे वेगळं काही नाही. जेव्हा आपल्याला कॅन्सर होतो तेव्हा रक्ताचा जो थेंब आहे तो फुटतो. त्यातली जी पांढरी पेशी आहे आणि लाल पेशी आहे ती बाजूला होते. आणि त्या पेशीचं जे केंद्र आहे त्या केंद्रातून 1च्या 2, 2च्या 4, 4च्या 8, 8च्या 16, 16च्या 32, 32च्या 64 असं एक ट्यूमर तयार व्हायला लागतं. आणि ते ट्यूमर एवढं तयार होतं की ते त्या पेशंटचं जे शरीर आहे तेच खाऊन टाकतं. तोच रक्तबीज आहे. रक्तबीज म्हणजे वेगळं काही नाहीये. पण आपल्याला गंमत वाटते की ही काळी खातीये. त्यामध्ये खरंच एखाद्याला कॅन्सर असेल आणि सुटायचं असेल तर त्यांनी कालिकेची मनापासून उपमा करावी, मनापासून सेवा करावी. पण दोघांनी एकाने वाकायचं आणि एकाने नाही वाकायचं असं नाही. मग अशी सांगितलं ना उदाहरण, असं नाही झालं पाहिजे. दोघांनी वाकलं तर त्याच्यातून निर्माण होणार आहे. नाहीतर एक जण वाकलं तर फायदा होणार नाही. तर जो रक्तबीज जो आहे तो काळीनी अख्खा खाऊन टाकला. आणि तो कालीनी खाऊन टाकल्यानंतर अशा रीतीने त्या रक्तबीजाचा नाश झाला. आणि त्या रक्तबीजाचा नाश झाल्यानंतर ती देवी हसायला लागली. कालिका हसायला लागली. तेव्हा समोर शुंभनी शुंभांनी 2 राक्षस पाठवले होते. ते दिसायला अतिशय सुंदर होते. एकाचं नाव होतं चंड आणि दुसऱ्याचं नाव होतं मुंड. आणि त्यांच्या बरोबर करोडो सैनिक होते आणि ते लाखो वर्ष युद्ध चाललं होतं. ते चंडमुंड जेव्हा लढायला आले तेव्हा ही कालिका इथं देवीच्या पुढे होती आणि ती देवी हसत होती. तिने कालिकेने नुसत्या एकटीने त्या सगळ्या सैन्यांचं भक्षण केलं. आणि चंडमुंड जे होते त्या चंडमुंडांची शिरं तिने दोन्ही हातात घेतली, तलवारीने कापली आणि ती मुंडकी देवीच्या पायावर आणून वाहिली. ती देवीच्या पायावर आणून वाहिल्यानंतर समोर जी आपली अष्टभुजा परमेश्वरी उभी होती ती परत हसायला लागली. आणि परत हसताना कालीला वाटलं आता आणखी कुठला तरी राक्षस येणार बहुत करून, म्हणून ती पाहायला लागली. तेव्हा तिने कालीला सांगितलं की तू हे चंडमुंड हे जे माझे राक्षस मारलेले आहेत म्हणून तुझं नाव चामुंडा आहे. त्या चामुंडेचं देऊळ म्हैसूरला आहे. आणि म्हैसूरला ती जी मूर्त आहे ती जवळजवळ 32 फूट उंच आहे कालिकेची मूर्त. म्हणून कालिकेचं नाव चामुंडा पडलं. तर ही जी कालिकेची मूर्त आहे ही रक्तबीजाची गोष्ट आहे. ती तुम्हाला का सांगितली तर हा रक्तबीज जेव्हा मरत होता तेव्हा जी दृष्टी देवीकडे होती त्या दृष्टीला ज्ञान म्हणतात.
ते ज्ञान आपल्याला देणारी जी शक्ती आहे ती आई आहे, ती जगदंबा आहे, ती भवानी आहे. ती दृष्टी आपल्याला भगवंत सुद्धा देऊ शकत नाही, परमात्मा सुद्धा देऊ शकत नाही. कारण ती दृष्टी देणारी फक्त माया आहे. आणि ती जी माया आहे तिच्या आपण पाया जरी पडलो तरी आपल्याला कळत नाही. कारण ती जी माया आहे ती छाया आहे, तिला वजन नाहीये, तिला आकार नाहीये, तिला रूप नाहीये. ती समोर आपण जे रूप निर्माण करू त्या रूपात ती समोर येते. म्हणून आपण फक्त मायेला शरण जायचंय, पण त्या मायेला आपण शरण जाऊ शकत नाही. म्हणून परमात्म्याला शरण जायचं, सद्गुरूला शरण जायचं. म्हणजे तो ज्ञान दृष्टी देतो आपल्याला. आणि मग ती दृष्टी आपल्याला आली की आपल्याला आपोआप त्या ज्ञानामुळं हे जे सगळं जग आहे ते नश्वर आहे हे कळतं. आणि मग आपण एका वेगळ्या शांत, स्वस्थ आणि तृप्त नजरेपाशी येतो. त्याला त्यांनी सांगितलंय की तो शक्तीने एकादश इंद्रिय व पंचमभूतात्मक पुरुष रूपाला धारण करून जगाला उत्पन्न करता झाला. ज्याला अनंत नेत्र, मस्तक, पाय आहेत, त्याच्या अवयवाने पाताळादी लोकांचा विस्तार कल्पिला जातो. त्या रूपाला ज्ञान दृष्टीने पाहतात. या दृष्टीने पाहता येत नाही. ती दृष्टी देणारी जी आहे ती जगदंबा आहे आणि तीच आपल्याला ज्ञान देऊ शकते. तिच्या कृपेशिवाय हे ज्ञान होत नाही. मग हे ज्ञान होण्याकरता आपण परमात्म्याला आणि मायेला दोघांनाही शरण जायला लागतं. परमात्म्याला आपण शरण जाऊ तेव्हा ती माया बाजूला होते आणि मायेला आपण शरण जाऊ तेव्हा ती आपल्याला हाताला धरून परमात्म्याकडे घेऊन जाते. त्याला ज्ञान म्हणलेलं आहे. ते ज्ञान व्हावं ही आपली आंतरिक इच्छा पाहिजे. ती इच्छा होण्याकरता आपलं शरीर स्वच्छ शुद्ध करायला पाहिजे. आपण आहार विहाराने शुद्ध व्हायला पाहिजे. आपण परान्न घेतलं नाही पाहिजे. आपलं शरीर जे आहे ते रोम रोम पुलकित व्हायला पाहिजे. सगळं तेजपुंज शरीर व्हायला पाहिजे. शरीरातली सगळी घाण नाहीची व्हायला पाहिजे. आणि मग आज जे अंतस्थ तेज आहे हृदयामध्ये ते तेज आपल्याला दिसायला लागतं. ते ओंकार स्वरूप आहे. ती ज्ञानदृष्टी आहे. त्या दृष्टीपर्यंत आज आपण आलेलो आहोत. पुढच्या दृष्टी करता पुढच्या सोमवारची वाट पाहणं आवश्यक आहे. त्या रूपाला ज्ञानदृष्टीने पाहतात. आज जो बोललो त्याच्याबद्दल काही शंका असतील तर विचारा. गती तुम्ही म्हणालात एवढं विस्तार मागच्या एका सत्संगात मी सांगितलं होतं की अकड्यांचा उगम कसा झाला. जेव्हा जीव समोर पाहत होता तेव्हा सूर्य उगवत होता. तो उगवणारा सूर्य तो पाहत होता. तो पाहणारा तो आहे, तो एक आहे. जो पाहतोय सूर्य तो दुसरा आहे. तो दुसरा जेव्हा दुसऱ्याकडे पाहायला लागला तेव्हा 2 अधिक 1 मिळून 3 तयार झाले. हे जो 3 आहेत त्याच्यात 1 मिसळून 4 तयार झाले. त्याच्यातून ब्रह्मा निर्माण झाला की ज्याला 4 तोंड आहेत. जे 3 आहेत ते सत्वरजतम आहेत. तेच ब्रह्मा विष्णू महेश आहे. त्यात महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी आहेत. मग हे जे आकडे आहेत याच्या पुढे 5 जो आकडा आहे तो पंचमभूतांचा आकडा आहे. 4च्या पुढे आपण गेलो. 6 जो आकडा आहे तो पंचमभूतामध्ये परमात्मा मिसळला आणि 6 तयार झाला. पंचमभूतातला परमात्मा जो आहे तो जीव रूपाने वेगळा झाला. तिथे 7 आकडा तयार झाला. या 7 आकड्याच्या पुढे 8 आकडा तयार झाला आणि 8 आकड्याच्या पुढे नवदुर्गा ज्या आहेत किंवा शरीराची जी नवद्वार आहेत, 2 डोळे, नाक, कान, तोंड, खालचं तोंड, पुढचं तोंड आणि रोमरंग, ही जी नवद्वार आहेत त्यामध्ये 9वा आकडा तयार झाला. या 9व्या आकड्याच्या पुढे दुसरा आकडा नाहीये. त्याच्यानंतर जो येतो तो एकच येतो आणि त्या एकाच्या पुढे पूज्य आहे त्याच्यातून 10 आकडा तयार झाला. पण हा जो 10 आकडा आहे त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर शून्यच होतं. अगोदर सगळ्यात शून्य होतं की जो पाहत होता सूर्याला त्याच्यातून 1 तयार झाला आणि त्या एकाच्या पुढे पूज्य आला. तो हा जो एक कोण आहे तो सद्गुरू आहे. आणि ह्या सद्गुरूला
एकाच्या पुढे कुब्जा आला की 10 तयार होतो, त्याच्या पुढे परत कुब्जा आला की 100 तयार होतो. तर या जे 9 आकडे आहेत, ह्या 9च गती आहेत. सगळीकडे आपण जर पाहायला गेलो, गती या दृष्टीने पाहायला गेलो, तर गती जी आहे ती कुठे आहे, तर केंद्राच्या भोवती जाणारी गती आहे. कुठलीही गती जर घेतली आपण, ती मध्यबिंदूच्या भोवती वाहत असते. जो गोल आहे त्याच्या केंद्राच्या इथे ते सगळे वाहत येत असतात. तो गोल जसा त्या केंद्राकडे येतो, तसाच तो केंद्र जो आहे तो केंद्र आपण समजा माझ्या या इथे हृदयाकडे गती आहे, मी या खुर्चीवर बसलो, या खुर्चीच्या मध्याकडे मी जातो, ती खुर्ची ज्या इथे आहे त्याच्या मध्याकडे ती गती जाते. हा जे घराचा मध्य आहे त्या मध्याकडे याची गती जाते. हे घर ज्या भागात आहे त्या भागाचा जो मध्य आहे तिकडे ती गती जाते. या गल्लीचा जो गाव आहे त्या गावाच्या मध्याकडे ती गती जाते. हा जो गाव आहे ते गाव ज्या तालुक्यात आहे त्या तालुक्याच्या मध्याकडे ती गती जाते. तालुक्याचं जे राज्य आहे त्या राज्याच्या मध्याकडे ती गती जाते. तर हे सगळं 9व्या आकड्यापर्यंत जाऊन थांबतं, 9व्या आकड्याच्या पुढे जात नाही. म्हणून या 9 गती आहेत. आणि ह्या गती आपल्याला ज्या आहेत त्याच्यामध्ये आपण अडकून पडतो आणि पुढे जात नाही. म्हणून जी गती आत्मगती आहे ती गती पकडण्याकरता आपल्याला गुरुकडे जायचे. आणि ती गती जी आहे ती 10वी गती आहे की जी एकाला आणि शून्याला एकत्र करते, जी शून्याला आणि एकाला वेगळं करते, जी शून्यातून तुम्हाला शून्याकडे नेते, जी पूर्णातून पूर्णाकडे नेऊन सोडते, ती 10वी गती आहे. ती गती पकडण्याकरता सद्गुरूकडे जायचे. त्या सद्गुरूचं वर्णन आता आपल्याकडं इथं चाललेलं आहे. तर त्या ज्या गती आहेत त्या 9च्या पुढे गती जात नाही. आणि 10वी गती जी आहे ती आत्मकेंद्रित गती आहे. तिथेच आत्मज्ञान दडलेलं आहे. तेच ज्ञान म्हणून पुढच्या वेळा सांगणार होतो. त्याच्यात रक्तबीजाची गोष्ट आली आणि त्याच्यातून रक्तबीज म्हणजे कॅन्सर काय आहे ते सांगितलं समजून. हे रक्तबीज जे आहे, रक्तबीज या नावामध्येच मध्य दडलेलं आहे आणि त्या मध्याकडे आपल्याला जायचंय. म्हणून त्या ज्या गती आहे या गतीतून बाहेर कोण काढतं, तर गतीची जी निर्माती आहे ती माया आहे. म्हणून गती नाही आहे असं जे मगाशी मी म्हणलं की गती वास्तुतः नाहीच आहे. का तर ती मायेने तयार केलेली आहे. कारण माया या शब्दाची जी व्याप्ती आहे ती फक्त जे नाहीये तिथेच आहे, जे आहे तिथं माया जात नाही. म्हणून आपल्याला आहे तिथे जाऊन पोचायचंय. म्हणून परमपुरुषाकडे जायचे, म्हणून परमात्म्याकडे जायचे, म्हणून आत्म्याकडे जायचे. आत्मा आपल्याला दिसत नाही, त्याला आकार नाही, रंग नाही, रूप नाही, चव नाही. तिथे जाऊन पोचायचं असेल तर तिथे आपल्याला फक्त सद्गुरूच मिळू शकतो. आणि त्या सद्गुरूचं वर्णन टेंबे स्वामींनी फार सुरेख केलंय की जो रूप रहित आहे, निरीच्छ आहे. लोकांच्या अगदी हृदयात जायचा प्रयत्न केला तरी सुद्धा लोक स्वतःचा अहम जपतात. त्यामुळे त्या गतीपाशी जाऊन पोहोचू शकत नाही. अहम जपू नये अशातला भाग नाही, अहम जपणंही गरजेचं आहे. पण अहम जपत असताना जेव्हा आपण गुरुकडे येतो तेव्हा आपण शरण जायला येतो. मी नेहमी सांगतो की गुरुकडे आपण कशा करता जातो, तर मरायला जातो. मरायला म्हणजे मला तुम्ही मरणं अपेक्षित नाहीये, मला तुम्ही मरणं अपेक्षित नाहीये किंवा मला मी मरणं अपेक्षित नाहीये. एकदा शंकर महाराजांची गोष्ट सांगितली की त्यांच्याकडे एक माणूस आला आणि तो म्हणला, महाराज माझा प्रश्न केव्हा सुटेल. तर ते म्हणले की मी मेल्यावर तुझा प्रश्न सुटेल. मग नंतर तो जो माणूस होता तो लगेच शंकर महाराजांच्या आजूबाजूला सगळ्यांकडे चौकशी करायला लागला की शंकर महाराज आजारी असतात का, ते कुठल्या डॉक्टरकडे जातात, ते औषध कुठलं घेतात. शेवटी शंकर महाराज वैतागले आणि म्हणले, बोलसरीच्या माझ्या मरणाची वाट बघतोय, तुला मी सांगितलं काय ती कळतं का नाही की तुला, मी मेल्यावर तुझे प्रश्न मिटतील. याच त्यांना सांगायचं होतं. मी म्हणजे मी, ज्याला आपण मी 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 म्हणतो तो मेला की प्रश्न मिटतात सगळे. तर तो मी मरावा ही शंकर महाराजांची इच्छा आहे. शंकर गीता एक हा सुरेख ग्रंथ आहे, त्याच्यात अफाट ज्ञान भरलेलं आहे. दासबोधाच्या सुरुवातीला त्यांनी सांगितलेलं आहे की जवळजवळ 137 गीता आहे आणि सुदैवानी माझ्या त्यातल्या 70-75 गीता वाचून झालेल्या आहेत. 70-75 गीता मी वाचून पूर्ण केलेल्या आहेत आणि आता उरलेल्या मला मिळाल्या तर वाचीन, पण नाही मिळाल्या तर नाही वाचणार.
दासबोधाच्या निर्मितीच्या वेळेला रामदास स्वामींनी सांगितले की या सगळ्या ज्या गीता आहेत या गीतांचं जे उत्तर आहे ते उत्तर तुम्हाला ज्ञान करून देतं, आत्मज्ञान करून देतं. किती गीता आहेत? रामगीता आहे, शिवगीता आहे, सूर्यगीता आहे, कपिल गीता आहे, रमण गीता आहे, भगवद्गीता आहे, शंकर गीता आहे. पण मी तर वाचल्या त्या गीतांमध्ये या भगवद्गीतेपेक्षा वेगळं काही ज्ञान आढळलं नाही मला. सगळ्या गीतांचा मतितार्थ एकच आहे, सगळ्या गीतांचा मूळ अर्थ एकच आहे. माझ्याकडे एक बाई आली होती आणि ती बाई मारुतीमध्ये मी तपासायला गेलो होतो, तिला मारुती व्हॅनमध्ये बसली होती. मी तिची नाडी पाहिली आणि तिला सांगितलं की तुमची कंबर दुखतीये, डावा पाय दुखतोय, चक्कर येते आणि डोळ्यावर ताण येतोय. त्या म्हणल्या हो बरोबर आहे सगळं. बरं होईल, बरं म्हणे बरं होईल. म्हणलं मी किती दिवसाचं औषध देऊ? तर ती गप्पच झाली. म्हणलं हे बघा तुम्हाला जर औषध नको असेल तुम्हाला एक साधा उपाय सांगतो, तुम्ही गीता वाचा म्हणलं, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. बरं वाटेल म्हणल्यानंतर ती म्हणली की नाही वाचणार. म्हणलं नका वाचू, नका वाचू म्हणल्यावरती आणखी भडकली माझ्यावर की तुम्ही एकदा वाचा म्हणता एकदा नका वाचू म्हणता, याला काय अर्थ आहे कधी. म्हणलं आता वाचा म्हणलं तुम्ही म्हणलं नाही वाचणार, तुम्ही कसं म्हणणार वाचत म्हणून, तर ती तर करू शकत नाही मी. तर म्हणलं नाही पण ती वाचल्यावर काय होईल. म्हणलं तुम्हाला बरं वाटेल तुझं काय करणार म्हणलं वाचा तुम्ही. तर त्या म्हणल्या नाही तुमच्याशी जरा बोलायचं. बोला की म्हणलं. आत या की म्हणल्या. आता काय गाडी ती बाई एकटी होती आणि ड्रायव्हर बाहेर होता, तिच्या बरोबर आलेला माणूस पण बाहेर आला होता. आता त्या मारुती मध्ये काय म्हणते बोलतो. मग आत गेलो मी, म्हणजे दार लावा. लावलं दार, बसलो. बसल्यावर ती म्हणली की तुम्हाला एक सांगायचे. म्हणलं सांगा. काय करणार दुसरं, गाडीत जाऊन बसलो होतो, सांगा म्हणलं. तर म्हणली माझ्या वडिलांना असंच होत होतं, डावा पाय दुखत होता, कंबर दुखत होती, डोळ्यावर ताण येत होता. बरं म्हणलं मग त्यांना असं व्हायला लागलं ते 6 महिन्यांनी गेले म्हणलं बरं. मग माझ्या भावाला असंच होत होतं, म्हणजे कंबर दुखत होती, डावा पाय दुखत होता, डोळ्यावर ताण येत होता आणि चक्कर येत होती. तोही 6 महिन्यांनी गेला म्हणलं मग मी जाईन का म्हणलं मला माहित नाही. मी जाईन का म्हणलं मला माहित नाही. म्हणूनच तुम्हाला म्हणलं मी गीता वाचायला सांगितली. म्हणली वाचीन म्हणली. औषध घेतलंच नाही तिने, गेली. 6 महिन्याच्या आतच संपली ती. तर आपण वाईट इंडिकेशन डोक्यात घेतो, आपण चांगलं इंडिकेशन डोक्यात घेत नाही. तर गेली तर गेली, शरीर गेलं तिचं, एवढं काय फार मोठा विचार करायचं कारण नाही. ते मी नेहमी गमतीने म्हणतो की नाही देहाचा भरोसा उधार माल द्यावा कायचा. हे किराणा मालाच्या दुकानात गेलं चालतं, दवाखान्यात घेऊन चालत नाही. देहाचा भरोसा देतो म्हणून तर लोक येतात. सद्गुरू एकमेव गोष्ट अशी आहे की जी आपल्याला अख्खं खायला तयार असतो, पण आपण खाऊन द्यायला तयार नसतो. आपण गुरुलाच खायला बसतो. तर आता आपल्याला असं वाटत असतं की आपण खूप मोठे आहात. तुम्ही मोठे आहात, तुम्ही नाही या नशातला भाग नाही. पण तुमचं मोठेपण जे आहे ते तुम्ही जोपर्यंत गुरुला अर्पण करत नाही त्याशिवाय गुरु तुम्हाला सगळ्या जगात मोठा करू शकत नाही. म्हणून आणि इच्छा ही सगळ्यात अडचण आहे ना. कुठेही जा तुम्ही, इच्छा केली ती पुरी झाली, इच्छा केली आणि ती पुरी झाली तर आणखी इच्छा होती, आणखी व्हायला पाहिजे, आणखी व्हायला पाहिजे, आणखी व्हायला पाहिजे.
दुसरी इच्छा, तिसरी इच्छा, चौथी इच्छा, इच्छा संपतच नाही ना. भस्मासुरच आहे तो, रक्तबीजच आहे, संपत नाही तो. आणि मग तो संपत नाही. समजा ती पुरी नाही झाली, समजा एखादी इच्छा केली आणि ती पुरी नाही झाली, तरी तुम्ही असंतुष्टच राहता. पुरी झाली तरी असंतुष्ट का, आता आणखी वाढत जातं, भूक संपत नाही म्हणून. आणि नाही पुरी झाली तरी असंतुष्ट का, तर ते नाही पुरं होणं जे आहे ते तुम्हाला ते पुरं होण्यापर्यंत धडपडत नेतं. त्यापेक्षा तुम्ही जर तुमची इच्छा गुरुला देऊन टाकली, तुमची इच्छा तुम्ही गुरुला देऊन टाकली, तर जो गुरु आहे तो घ्यायला बसलाय तुम्हाला. तुम्ही फक्त तुम्हाला देता आलं पाहिजे. आणि ते देण्याकरता तुम्हाला येत नाही, तुम्हाला गुरु शिकवायला तयार आहे की चला मी तुम्हाला द्यायला कसं द्यायचं हे शिकवतो. पण ते तुम्हाला द्यायला शिकवल्यानंतर सुद्धा तुम्ही म्हणलात नाही मला द्यायचं, दुसरं काय सांगणार. तर ती इच्छा जी आहे ती जेव्हा आपण गुरुच्या इच्छेत मिसळतो तेव्हा करता धरता सरता सर्व तोच होऊन जातो. आणि तो झाल्यामुळे आपल्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छाच पूर्णच व्हायला लागतात ना. गुरु कशाला अशी इच्छा करेल की तुम्हाला त्रास होईल. गुरु नेहमी अशीच इच्छा करणार की तुम्ही त्रासातून मुक्त व्हावं, तुमचं कल्याण व्हावं, तुम्हाला आनंद व्हावा, तुम्हाला परमानंद व्हावा, तुम्हाला आत्मानंद व्हावा. ही गुरुची अंतिम इच्छा आहे. म्हणून तर मी एका सत्संगात सांगितलं होतं की जोपर्यंत तुम्ही मला सोडत नाही आहात तोपर्यंत मी तुम्हाला सोडणार नाही. जन्मजन्म गेले तरी चालतील, पण तुम्हाला मुक्त होईपर्यंत मी तुमच्या बरोबर राहणारच आहे. म्हणून मी गुरु आहे, म्हणून मी गुरु आहे. पण याची परीक्षा पाहण्याकरता तुम्ही जर म्हणलात की जाऊ दे मुर्दे, या जन्मात काय घाई आहे, पुढच्या जन्मात जाऊ. ती मध्ये मी गोष्ट सांगितली याची, बैलाची, बेडकाची, कुत्र्याची. तसं जर तुम्ही म्हणलात तर मी थांबायला तयार आहे ना. पण त्या यातना ज्या आहेत त्या भोगताना प्रचंड त्रास होतो ना. साधी गोष्ट आहे की पोळी जी आहे, गव्हाची पोळी, जे गव्हाच्या लोंब्या आहेत ते यायला लागतात, ते गहू झाडायला लागतात, झोडल्यानंतर त्यातली किडे दगडं सगळं बाजूला करायला लागतं, ते दळावं लागतं. दळल्यानंतर त्याचं पीठ जे आहे त्या पीठ पाण्यात मिसळावं लागतं. ते मिसळल्यानंतर तो कण कण परत एक होऊन जातो. तो एक झाल्यानंतर त्याच्यात तेल घालायला लागतं, त्याचा गोळा करायला लागतो, ते लाटायला लागतं, लाटल्यावर त्याचा गोल आकार व्हायला लागतो. आणि मग तो गोल आकार जेव्हा आपण तव्यावर टाकू तेव्हा तो तवा तापलेला असायला लागतो. तो तापलेला जो तवा आहे त्या तव्यामध्ये त्याची जी उष्णता आहे ती जेव्हा पोळी लागते तेव्हा त्या पोळीतलं पाणी बाहेर पडतं आणि त्याचा फुटबॉल फुगून तयार होतो. तो फुगलेला जो आहे त्याचा एक विशिष्ट वास आहे. तो वास आला की खरपूस पोळी भाजली, मग त्यातलं पाणी संपलं. मग तो अगदी करपट्ट वास येईपर्यंत तुम्ही जर आईवर ठेवली तर त्याचा गव्हाचा उगवण्याचा काही उपयोग नाही. तर तो जो वास आहे तो मध्यम गंध आहे. आणि असाच गंध प्रत्येक गोष्टीला आहे, अशीच दृष्टी प्रत्येक गोष्टीला आहे, असाच शब्द प्रत्येक गोष्टीला आहे, अशी चव प्रत्येक गोष्टीला आहे. म्हणून ते सांगितलंय ना की जिलबीला गोडी नाहीये, जिलबीला गोडी नाहीये. ते जे जिलबीचं पाक आहे आंबलेला, तो मैद्याच्या ह्याच्यात पाण्यात घातला की ते जिलबीचं पीठ तयार होतं. बरोबर आहे ना आम्ही. आणि मग ते पीठ तयार झाल्यानंतर ते गोल गोल कढी तयार करायला लागतात, ती तापलेल्या तेलात टाकायला लागतात. तापलेल्या तेलामध्ये ते उमलावं लागतं, फुलावं लागतं. नंतर ते साखरेच्या पाकात मिसळायला लागतं. मग साखरेच्या पाकात मिसळल्यानंतर ती जी जिलबी आहे ती जिलबी तुम्ही तोंडात टाकली तर तुम्ही काय म्हणणार, साखरेच्या पाकात टाकली म्हणून गोड आहे. पण असं नाहीये. तुमच्या जिभेवर आज त्या बर्ड्सना, ज्या टेस्ट बर्ड्स आहेत त्यांना पॅरालिसिस झाला, जिलब्या का तिखट गोड काही लागणारच नाही तुम्हाला. म्हणजे गोडी जी आहे ती तुमच्या आत आहे. म्हणून गोंदवलेकरांचं एक वाक्य आहे 30 दिवसाच्या वाक्यांमध्ये, ते नामस्मरणाला स्वतःची अशी चव नाही, तुमची चव त्यात मिसळा आणि नामस्मरण करा. म्हणजे मग त्या नामस्मरणाला गोडी येते. मग ही जी गोडी आहे ती जिलबीला नाहीये, तुमच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये एक आवडतं उदाहरण आहे माझं की एक कुत्रं आहे आणि ते कुत्रं हाड सगळते, कित्येक दिवसाचं जुनं हाड येते, ते सगळं त्याला फार बरं वाटते. आणि त्या कुत्र्याच्या जवळ जर तुम्ही गेलात तर ते एवढ्या जोरात गुरकावतं की तुम्हाला असं वाटतं की आता ते चावणारच आहे. तरी सुद्धा तुम्ही जर त्या कुत्र्याजवळ गेलात
तर ते चांगलं आपलं पुत्र असलं तरी सुद्धा चावल्याशिवाय राहणार नाही. कारण त्याला त्याची जीभ फाटत असते त्या हाडाने आणि त्याच्या जिभेचं रक्त कुत्र्याच्या त्या हाडापासून त्याला मिळतंय असं वाटत असतं. त्याला असं वाटत असतं की त्या हाडातून रक्त येते आणि रक्त मात्र ह्याच्या जिभेचं असतं. त्यामुळे त्या कुत्र्याला ते हाड सगळ्याला आवडत असतं. अशा आपल्या इच्छा आहे त्या हाडासारख्या. म्हणून त्या सगळ्याच्या नाही सगळ्याच्या हे आपण ठरवायला पाहिजे. कारण त्या इच्छा आपलंच रक्त शोषतायत आणि त्या आपल्यालाच गोडी देत आहेत. पण ते रक्त आपलंच आहे हे आपल्याला जोपर्यंत कळत नाही ते कळवणारा सद्गुरू आहे. म्हणून गुरुचरण आणि गुरुचरण दुसरं काय. हाडाचं उदाहरण फार भारी आवडतं मग. सगळं मरेपर्यंत सगळंच राहत नाही. म्हणून तो चघळा शब्द आहे गवताला. सगळंच राहतात बैल गाय म्हशी चघाळ म्हणतात त्याला. तुमचा जो प्रश्न होता की शरीरात ध्वनीची निर्मिती कशी होते, तर ध्वनीमध्ये एक ध्वनी असा आहे की ज्याला अनाहत नाद असं म्हणतात आणि सामान्य ध्वनी जो आहे त्याच्याबद्दल तर्कशास्त्राचं सांगितलं. तर्कशास्त्रामध्ये असं सांगितलंय की तुमचं कंठ कुहर आहे. म्हणजे शब्दाची व्याख्या आहे आकाशस्य अप्रतिघाता शब्दा. म्हणजे अवकाशाला अडथळा उत्पन्न झाला की शब्दाची निर्मिती होते. त्यामुळे तुम्ही जेव्हा श्वास घेता नाकाने तो श्वास घेत असताना तुमचा श्वास जेव्हा श्वास नलिकेतून खालती जातो त्याला त्यांनी कंठ कुहर म्हटलेला आहे. आत जातो आणि फुफ्फुसातून तो उच्छ्वास रूपाने जेव्हा बाहेर पडतो तेव्हा बाहेर पडताना तो प्रतिघात करत करत बाहेर पडतो. मग तो जिथे जिथे अडथळा होईल तिथे तिथे तसा तसा आवाज तयार करत जातो. त्याच्यातून वर्णमाला तयार झाली. हा सगळा शोध पाणिनींनी लावला. लघुसिद्धांत कौमुदी नावाच्या ग्रंथात हे सगळं वर्णन आहे. तर पाणिनीने हा शोध कसा लावला, तर पाणिनीच्या जन्माची एक विशिष्ट गोष्ट आहे की ब्रह्मदेव एका अप्सरेला पाहून त्याचं वीर्य गळलं आणि ते गळलेलं जे वीर्य आहे ते एक ऋषी अर्घ्य देण्याकरता हातात पाणी घेऊन नदीवर उभे होते. तेव्हा त्यांनी ते अर्घ्य सोडतेपर्यंत त्यांच्या हातात ते वीर्य पडलं आणि त्यांच्या हातात वीर्य पडल्यानंतर त्यांनी त्याच्याकडे पाहायचा अवकाश की त्याचं एक बालक तयार झालं. तर हातात बालक तयार झालं म्हणून त्यांचं नाव पाणिनी पडलं. पाणी म्हणजे हात. हातात जे बालक तयार झालं ते पाणिनी. आणि मग त्या बाळाला त्या ऋषींनी वाढवलं, मोठं केलं आणि ते व्याकरण तज्ञ म्हणून प्रसिद्ध आहे पाणिनी. त्यांनी भाषेचा निर्मिती केली. त्यांनी भाषा शास्त्र निर्माण केलं. मग त्यात त्यांनी वर्णन केलेलं आहे की जे वर्णमाला आहे त्या वर्णमालामध्ये साधारणपणे 52 अक्षर आहेत सगळी मिळून अ पासून हळक्षज्ञपर्यंत. मग ती जी वर्णमाला आहे त्या वर्णमालेमध्ये कुचुटुतुपू एव अशा वर्णमाला आहेत. तर कुचुटुतुपू एव म्हणजे ककंगगन चचजन टटडन ततदन पपपम यरल व क्ष हळक्षज्ञ. तर हे जे 52 मातृका आहेत, हे जे 52 वर्ण आहेत, हे सगळे वर्ण अ मिसळला की पूर्ण वर्ण तयार होतात. अ शिवाय हे वर्ण लंगडे आहेत. त्यामुळे क च य प असं आपण म्हणतो. मग प अधिक अ म्हणल्यावर प, म अधिक अ म्हणल्यावर म. म्हणून भगवंत फार हुशार आहेत. भगवान श्रीकृष्ण जे जे महत्वाचं आहे ते त्यांनी त्याच्यात घेतले. गीतेमध्ये जेव्हा ते विभूती योग हा अध्याय सांगत आहे
तेव्हा ते म्हणतात अक्षरानाम आकारोस्मी. प्रत्येक अक्षरामधला अ म्हणजे मी आहे. तर अ जर मिसळला नाही तर अक्षरच तयार होत नाही, ते लंगड तयार होतं. मग ते अ म्हणजे कोण आहे तर भगवान कृष्ण. या विभूती योगाबद्दल एकदा मला बोलायचे, कारण प्रत्येक विभूतीबद्दल कमीत कमी 3 ते 4 तास सांगावं लागेल. तर अ हे जे अक्षर आहे ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे. मग हे जे अमिसळलेलं अक्षर आहे त्या अक्षरामध्ये हे जे आत्ता सगळी वर्णमाला मी सांगितली ह्याच्यामध्ये आपण जर म्हणलं क ख ग ग घ तर ह्याच्यामध्ये फक्त कंठाची पोकळी होती आहे. म्हणून मग ही जी पोकळी आहे ह्याच्यातून हे क ख ग घ हे उच्चार होतात. ह्याच्यामध्ये तसं जसं न म्हणलं आपण तर आपली जीभ जी आहे ती तालूला लागते, म्हणून त्यांना तालव्य असं म्हणलेलं आहे. आणि तसं तसं न असं म्हणताना आपली जीभ खालच्या दाताला लागल्याशिवाय उच्चारच होत नाही, म्हणून त्यांना दंतव्य असं म्हणलेलं आहे. आणि काही जे आहे ते वर्ण प प प प म असं जर म्हणायला गेलो आपण तर ओठ मिटल्याशिवाय हे शब्द तयारच होत नाही, म्हणून त्यांना ओष्ठव्य म्हणलेलं आहे. ओष्ठव्य, दंतव्य, तालव्य आणि काही उच्चार जे आहेत ते नाकातून तयार होतात. नाकातून अनुनासिक म्हणतात त्यांना. पण हे सगळे उच्चार जे आहेत ते अवकाशाला अडथळा तयार झाल्याशिवाय होत नाही. म्हणून आकाशस्य प्रतिघाता शब्द अशी शब्दाची व्याख्या तयार झाली. मग ही कंठातून कंठकुहरातून शब्दाची निर्मिती होती हे पाणिनी व्याकरणकारांनी सांगितलं. पण अध्यात्माला या शब्दांची गरज नाहीये, कारण अध्यात्मामध्ये आत्मतत्व आहे, परमात्म तत्व आहे की ज्याला आकार नाहीये, रूप नाहीये, गंध नाहीये, वर्ण नाहीये आणि ते अखिल निखिल ब्रह्मांडात सगळीकडे भरून राहिलेलं आहे, म्हणून त्याला भाषेची पण गरज नाहीये. मग हे भाषेची गरज नसलेलं जे आहे त्याला अडथळा होणंच शक्य नाही आणि शब्दाची निर्मितीच होणार नाही. म्हणून शक्ती बीज वेगळी आहे. ही जे वर्ण आहेत या वर्णांना वेगवेगळ्या शब्दाची वेगवेगळी शक्ती आहे, म्हणून त्याच्यातून मंत्र तयार झाले. मकार म्हणजे मन, त्रकार म्हणजे प्राण. मन प्राण एकवटून जप करावा येथे चित्ते. जकार म्हणजे जन्म, पकार म्हणजे पाप. जन्म पाप विच्छेदून जप करावा येथे चित्ते. मग ह्या जपा करता या शब्दांची जी निर्मिती आहे ह्या निर्मितीमध्ये हे प्रत्येक वर्ण जे आहे ते शक्ती संपन्न आहे आणि दैवी शक्तीने ते भारलेले आहे. त्यामुळं उद्या जर सुमंत म्हणला की मी म म म म्हणतो, डॉक्टर येतीलच माझ्याकडे जपाला. आणि डॉक्टरांना जायचं नसेल तर यावंच लागेल त्यांना. सुमनच्या नुसत्या मच्या जपामुळं त्यांना सुमन पर्यंत यावंच लागेल. मग ही सुमनची शक्ती वाढली की सुमन म्हणले आता बघतो आम्हीच वाटलं बघतो मी म्हणून. मग आम्हीतला कारण नसताना त्रास होईल का तर सुमननी मची शक्ती वाढवली म्हणून. मग हे असं व्हायला नको, कारण माणसाची मनोवृत्ती जी आहे ती घातक आहे, ती लोभाला मोहाला बळी पडणारी आहे. म्हणून साक्षात शंकरांनी हे सगळ्या शब्दांची निर्मिती केलेली आहे. पाणिनीने नुसतं शोधून काढलं, पण हे सगळं जे आहे ते शंकरांकडून कसं निर्माण झालं तर शंकर जेव्हा तांडव नृत्य करत होते, पार्वती माता एक दिवस वडिलांकडे एक होम आहे म्हणून आल्या. तर होम म्हणून आल्यानंतर शंकर सांगत होते की अगं माहेर जरी असलं तरी सुद्धा आई बापाने बोलावल्याशिवाय तू माहेरी जाऊ नको. आणि हिमालयानी सगळ्या त्याच्या ज्या पार्वतीच्या 26 बहिणी होत्या तिला 27 बहिणी आहे आणि त्या कोणाकोणाला दिलेल्या आहेत. तर त्यातली पार्वती एक शंकरांना दिलेली आहे. मग पार्वतीला सांगितलं त्यांनी की तू जाऊ नको, तुझ्या वडिलांनी तुला बोलवलेलं नाहीये. ती म्हणली आई वडिलांकडे काय आमंत्रण लागतं का, कुठे बिघडलं गेलं म्हणून मी जाते. तेव्हा ते म्हणले मग तुझं तू बघ, पण तुझा जर अपमान झाला तर त्याला जबाबदार तुझी तू आहे. म्हणून गुलबर्ग्याला जाताना गुरुं नाही म्हणून सांगितलं तर जाऊ नये आणि गुरुंनी हो म्हणून सांगितलं तर मात्र जायला काय हरकत नाहीये. कारण गुरु हा नवऱ्यापेक्षा थोडासा वरचढ आहे. एखाद्या नवरा ऐकतो त्याला ऐकावंच लागतं, इलाज नसतो काही त्याला. पण गुरुला त्याला पुढे काही चालत नाही की तिथे तो म्हणेल त्याप्रमाणे आपण ऐकायला पाहिजे. तर पार्वतीने जेव्हा अवेर केला आणि शंकरांचं न ऐकता ती गेली तेव्हा शंकर नुसते हसले. आणि शंकर जे हसले त्यांच्या हसण्यात सुद्धा सगळं काही मिसळलेलं होतं. आणि पार्वती माता जेव्हा हिमालयामध्ये आल्या तिथे फार मोठा यज्ञ चाललेला होता आणि तो जो यज्ञ चाललेला होता त्या यज्ञामध्ये पार्वती माता आल्यावर त्यांच्याकडे कोणीच लक्ष दिलं नाही.
कोणीही त्यांच्या बहिणींनी पाहिलं नाही, त्यांच्या मेवण्यांनी पाहिलं नाही, आईनी पाहिलं नाही, वडील तर लक्ष देतच नव्हते. नंतर शेवटी ती वडिलांच्या पुढे जाऊन उभी राहिली. तेव्हा वडील तिला म्हणले, अगं तुझा नवरा स्मशानात बसतो, भस्म लावतो, लंगोटी नेसतो, वाघाचं कातड गुंडाळतो, असल्या अभद्र माणसाला मी यज्ञात कशाला बोलावं, म्हणून तुला बोलवलं नव्हतं, तू आलीच कशाला. ती म्हणली, मला काय बोलायचं ते बोला, माझ्या नवऱ्याचा अपमान करू नका. ते महादेव आहेत, कसेही असले तरी ते माझे पती आहेत, त्यांना तुम्ही बोलू नका, मला काय बोलायचं ते बोला. स्त्री एक वेळ स्वतःचा अपमान सहन करते पण पतीचा अपमान सहन करत नाही. गुरु एक वेळ स्वतःचा अपमान सहन करतो पण शिष्याचा अपमान सहन करत नाही. पण शिष्य मात्र गुरु सहित सगळ्यांचा अपमान सहन करतो आणि स्वतःचा मोठेपणा वाढवायचा प्रयत्न करतो. तर पार्वती मातांनी असं सांगितल्यानंतर तो दक्ष प्रजापती खूप खवळला आणि तो खवळल्यानंतर तो परत शंकरांना शिव्या वगैरे द्यायला लागला. शंकरांना शिव्या दिल्यानंतर पार्वती माता खूप चिडल्या आणि त्या जोरात नाचल्या आणि त्यांनी खालती जमिनीतून अग्नी तयार केला आणि त्या अग्नीमध्ये त्यांनी उडी टाकून दिली. ती उडी अग्नीमध्ये टाकून दिल्यानंतर नंदीने हे सगळं पाहिलं होतं. नंदी पळत पळत शंकरांना गेले आणि शंकरांना त्यांनी सांगितलं की असं असं मातांचं झालेलं आहे. मग शंकरही चिडले आणि शंकरही नाचत नाचत तिथं गेले आणि जाताना त्यांनी एक केसाची जटा आपटली, त्याच्यातून एक वीरवज्र तयार झाला. त्या वीरवज्राला सांगितलं की तू दक्षाच्या यज्ञात मूत संडास कर, तिथे जो कोण आडवा येईल त्याला कापून काढ आणि सगळ्यांना मारून टाक. तर क्षणापूर्वी सगळीकडे वाद्य वाजत होती, जेवणाच्या पंक्ती उठत होत्या, सगळी माणसं आनंदाने नवीन नवीन कपडे घालून गेली होती आणि ती नवीन नवीन कपडे घालून गेलेली असताना सगळ्यांकडे अत्यंत आनंद चाललेला होता आणि त्या आनंदात विघ्न तयार झालं आणि त्या यज्ञाचा विध्वंस झाला. तिथे शंकर आले आणि वीरभद्र पाहता पाहता तो दक्ष त्याच्या आडवा आल्यावर त्यांनी त्याचं मुखच कापून टाकलं. शंकरांच्या सासऱ्यांना मारलं आणि शंकर हवालदिल झाले आणि त्यावेळेला त्यांनी तांडव नृत्य चालू केलं, सगळ्या जगाला भस्म करायचं ठरवलं. तेव्हा ते जेव्हा नाचत होते तेव्हा त्यांच्या डमरूतून काही आवाज बाहेर येत होते. अण लण असे ते आवाज होते. अण म्हणजे अ पासून न पर्यंत स्वर, लण म्हणजे ल पासून न पर्यंत स्वर. ते लघु सिद्धांत कौमुदीमध्ये सांगितलेले आहेत. म्हणून साक्षात शंकरांकडून आलेले जे स्वर आहेत त्या स्वरांची एक वेगळीच ताकद आहे. स्वर आणि व्यंजन ही शक्तिबीज प्रसिद्ध आहे आणि मग ती जी शक्तिबीज आहे त्या शक्तिबीजांमध्ये खरोखरच शक्ती आहे. त्या शक्तीचा दुरुपयोग होऊ नये म्हणून शंकरांनी स्वतः त्या सगळ्या अक्षरांना शाप देऊन ठेवलेले आहे आणि ते शाप गुरु स्वतः त्या अक्षरातले काढतो. म्हणून गुरु जेव्हा मंत्र देतो तेव्हा लघवन, महापन, दोहन असे दश संस्कार आहेत. ते संस्कार करून तो मंत्र शिष्याच्या कानात सांगितला जातो, तेव्हा तो गुरु मंत्र होतो, तेव्हा त्याची ताकद वाढते. असा मंत्र ग्रहणात जर जपला गेला तर त्याची ताकद वाढते. म्हणून ग्रहणाच्या वेळेला या मंत्राचा जप करत बसावं म्हणजे आपली त्या मंत्राची ताकद वाढते, त्याच्यामुळे आपण सुखी समाधानी होऊ शकतो. तर हे जे उच्चार आहेत हे कंठ कुहरातून जरी येत असले तरी त्याची निर्मिती जी आहे ती साक्षात शंकरांच्या डमरूतून झालेली आहे. पण या सगळ्याला लागणारा जो अवकाश आहे त्या अवकाशा व्यतिरिक्त अनाहत नावाचा जो ध्वनी आहे, अहत म्हणजे अडथळा आणि अनाहत म्हणजे अडथळ्याशिवाय, मग अडथळ्याशिवाय एक आवाज निर्माण होतो. तो आवाज कुठून निर्माण होतो? तो आपल्या बिंबीपासून निर्माण होतो. त्यालाच परावाणी असं म्हटलेलं आहे. परा, पश्यती, मध्यमा आणि वैखरी हे 4 वाणीचे प्रकार आहेत. हे मगाचे जे शब्द शक्तीचे सांगितले ते फक्त वैखरी वाणीतून तयार होणारे आहेत. जे नुसते हुंकार आहेत ते कंठातून येणारे आहेत, ते मध्यमा वाणीचे उच्चार आहेत. ज्याला आवाजच लागत नाही आणि फक्त स्पंदन आहेत ते अनाहत नाद आहेत, हृदस्पंदन म्हणून म्हणतात. त्याच्यातून ओंकार बाहेर येतो आणि म्हणून जेव्हा तुम्ही ओम म्हणता तेव्हा म म्हणल्यावर तुमचे ओठ मिळतात, पण ओ म्हणताना तुमच्या तोंडाची फक्त पोकळी होते. म्हणून तो एक वेगळ्या शक्तीने भारलेला आहे. म्हणून ज्या ज्या मंत्राच्या अलीकडे आणि पलीकडे ओम तुम्ही म्हणाल तेव्हा तो संपुटित मंत्र होतो. अशा संपुटाने जेव्हा हवन केलं जातं तेव्हा त्या शक्तीची एक वेगळी, हवनाची शक्ती वेगळी वाढते आणि त्याने असाध्य काम सुद्धा साध्य होतात. अशा संपुटित मंत्राचं हवन आपण संचेतींच्या घरी केलं होतं. कुठे? वैजापूरला.
आणि त्यांच्यात अत्यंत अवघड असलेली गोष्ट सुद्धा साध्य झाली. आणि ती साध्य होत असताना त्या निसर्गकाकांनी अवतीला ब्रह्मदंडी दिली होती. त्यांनी एक ब्रह्मदंडीचं पान दिलं होतं, आपण त्यांना जवळजवळ 200 ते 300 पानं दिली परत, आणि ती विशिष्ट नक्षत्रावर काढून दिली ती ब्रह्मदंडीची पानं. आणि ती ब्रह्मदंडी आपण त्यांना पाठवली. या ब्रह्मदंडीचं जर हवन केलं तर त्या हवनातून एक वेगळी शक्ती तयार होते. फक्त हे सगळ्यांना सहसगळ्यात माहीत नसतं. निसर्ग काकांना माहिती होतं, मला माहिती होतं. तर हा अनाहत नाद जो आहे तो हृदयातून तयार होतो आणि त्याला आपण पश्यंती वाणी म्हणून म्हणतो. पण जेव्हा बेंबीतून ही स्पंदनं बाहेर पडतात तेव्हा त्याला परावाणी असं म्हणतात. आणि ती जी परावाणी आहे त्या वाणीला मनाचं, बुद्धीचं, इंद्रियांचं बंधन नाहीये. त्यामुळे ती जी ध्वनी निर्मिती आहे त्या निर्मितीला निर्माता नाहीये आणि निर्मितीला कुठलं निमित्त नाहीये. आणि त्या निर्मितीच्या मागे शक्तीचा विस्फोट आहे, त्याला अणुस्फोट असं म्हणतात. म्हणून जेव्हा त्या परावाणीतून, बिंबीतून ही सगळी स्पंदनं बाहेर पडतात तेव्हा अख्ख्या जगाचं सहज कल्याण होऊ शकतं. म्हणून ही जी निर्मिती आहे, ह्या निर्मितीमध्ये तुमचा जो प्रश्न होता त्या दिवशीचा की ह्या ध्वनीची उत्पत्ती कशी होते आणि ती आपल्याला कळती कसे, तर जेव्हा आपण आपलं मन गुरुला अर्पण करतो, जेव्हा आपलं मस्तक गुरु चरणावरती ठेवतो तेव्हा आपली जी बुद्धी आहे ती बुद्धी संपते. त्यामुळे आपल्याला गुरुनी सांगितलेल्या कुठल्याही गोष्टीबद्दल मनात शंकाच येत नाही आणि आपलं मन निशंक होतं. असं मन गुरुच्या मनाशी जेव्हा मिसळतं तेव्हा गुरु पण आपल्या मनातून बाजूला होतो आणि मन उन्मनी होतं. आणि मन उन्मनी झाल्यानंतर ते बुद्धीच्याही पलीकडे जातं. त्यामुळे बुद्धी बाजूला झाली, मन बाजूला झालं, उच्चार बाजूला झाले, इंद्रिय बाजूला झाली आणि नंतर जे मूळ शक्तीचं बीज आहे त्या शक्ती बीजाशी आपण मिसळून गेलो की त्याला उत्पत्ती आणि विनाश या दोन्हीच्याही ते पलीकडे जातं. म्हणून ह्या उत्पत्तीचा विचार करायचं कुठलंही कारण नाही. गुरुनी ठरवलं होणार, नाही ठरवलं तर नाही होणार. एवढं सगळं त्या दिवशी सांगणं शक्य नव्हतं, म्हणून म्हणलं सगळ्यांना समजेल असं सांगूया. गेल्या वेळेला एक प्रश्नाचा उलगडा केला. त्या गुरुला कळलं कसं झाडावरून पडताना, काय कळण्याच्या पलीकडे गेला नव्हतं, शरीर मन बुद्धीच्या पलीकडे गेला. या शंकरांच्या गोष्टीत पुढे एक गोष्ट अशी घडलेली आहे की पार्वती मातांच्या शोकाने ते व्यथित झालेले होते. सगळ्या लक्षाच्या यज्ञाचा विध्वंस झालेला होता. तेव्हा भगवान विष्णूंना प्रश्न पडला की आता कोणीच मरणार नाही आणि शंकरांचं काम थांबवून टाकतील आणि या सृष्टीचा सगळा डावाडोल बिघडून जाईल, तेव्हा काय करावं. तेव्हा भगवान विष्णू तिथे आले आणि शंकरांना सांगायचा प्रयत्न केला, पण शंकर ते ऐकत नव्हते. तेव्हा त्यांनी खालती पडलेला जो पार्वती मातांचा देह होता तो देह उचलून हातात घेतला. तर त्याला घाण वास यायला लागला होता. इतके दिवस तो पडून होता. तेव्हा त्या घाण वासाला सगळेजण कंटाळतील म्हणून विष्णूंनी स्वतःच्या सुदर्शन चक्राने पार्वती मातांच्या देहाचे जवळजवळ 265 तुकडे केले आणि ते तुकडे त्यांना वाटेल तिकडे ते फेकून गेले. त्यातला एक तुकडा कोल्हापूरला पडला, तिथे महालक्ष्मी तयार झाली. एक तुळजापूरला पडला, तिथे तुळजाभवानी तयार झाली. तिथं जे गुप्तलिंग आहे, गुप्तांग जे आहे ते गुवाहाटीला पडलं, तिथे कामाख्या देवी तयार झाली. म्हणून तिथे काळ्या जादूचे प्रकार जास्त चालतात. त्या देवीला दर वर्षातून एकदा पाळी येते आणि हजारो मीटर कापड त्या देवीच्या त्या वाहणाऱ्या पाण्यापाशी टाकलेलं असतं नुसतं. आणि जेव्हा आपण ते पाळी येणाऱ्या दिवसात जातो तिथे तेव्हा तिथले जे बडजे असतात, बाकी सगळीकडं दिवे आहेत, मोठमोठे लाईटचे आहेत दिवे, पण इथे देवीच्या योनीचीच पूजा होत असल्यामुळे तिथे फक्त समईचा उजेड आहे आणि 12 महिने पाझरणारं पाणी आहे तिथे. बाकी काही नाही, मूर्त नाही, काही नाही, काही नाही कामाख्या देवी म्हणजे. तर तिथे ते
फडकं जे टाकतात ते फडकं मला माझ्या एका गुरूंनी दिलेलं आहे, ते माझ्या गाल्ल्यात ठेवलेलं आहे. कुणालाही ते प्रसाद म्हणून कापड वाटतात तिथं आपण गेलं त्यावेळेला, वर्षातून 3 दिवस. आणि ते कापड ज्याच्याजवळ असेल त्याला पैशाला काही कमी पडत नाही, म्हणजे परत इच्छा. कारण तिचं नावच कामाख्या आहे, कामच तयार करते. कोल्हापूर, तुळजापूर, परवा जे यमाई सांगितलं औंध, तुकाई सांगितलं कोंढणपूर, किंवा आपली वाघजाई, हे सगळे देवीच्या शरीराचे तुकडे आहेत पार्वती माते. या गोष्टीच्या आधारे मी सांगितलं होतं की वाघजाई हा पार्वतीचा अवतार आहे. निशंक हो. 3.5 शक्तिपीठ 3.5 आहेत ना. आणि त्या अर्ध कुठलं 3.5 शक्तिपीठ आहेत आपल्या महाराष्ट्रात. कोल्हापूर, वणी, तुळजापूर आणि आंबेजोगाई आहे मला वाटतं. वणी म्हणलं ना, सप्तशृंगी. भाऊची गोष्ट परत तेव्हा काही सांगू रेडू कामा, किंवा पुढच्या मंगळवारी या तुम्ही देशपांड्यांकडे. इथं नव्या देशपांड्यांकडे परशुराम या विषयावर प्रवचन आहे. सोमवारीच करा म्हणत होतो, म्हणजे सोमवारी हे प्रवचन, नंतर परत ते प्रवचन, 2 नको एका दिवशी. शंका आहे काही अजून? गणपतीच्या पूजेचे सगळी अक्षर म्हणून त्या 52 मातृकातूनच येतात ना, त्यापेक्षा वेगळी अक्षरच नाही. हाऊ म्हणलं तरी ह पासून तयार झालंय, शौ म्हणलं तरी क्ष पासून तयार झालंय. शक्तिबीज आहेत ना ती. आज मोठी बरीच पुढे सरकली, पण एक अख्खं वाक्य झाला, एक शब्दावर अडकत तिथेच थांबवतो तुम्ही. ध्यानाबद्दल काही सूचना आहेत. ध्यान करताना आपण ध्यान करतोय हे विसरून जायला पाहिजे. शरीराची जी अवस्था आहे त्या अवस्थेकडे आपलं लक्ष नाही लागलं पाहिजे. आणि काही वेळ तुमचे डोळे उघडे राहू देत, त्याच्यानंतर आपोआप डोळे मिटू देत. पाठीचा कणा ताठ राहू देत, तो कुठं वाकायला नको. त्यावेळेला मनात विचार येतात, असं मगाशी एक 3 आठवड्यापूर्वी सांगितलं होतं तुम्ही. तर ते विचार आले तर येऊ देत, हळूहळू त्या विचारातून तुम्ही बाहेर पडाल 100%. आणि जसं आत्ता ऐकताना विचारातून बाहेर पडतो, तसं ध्यानातून जर विचारातून बाहेर पडलो तर ध्यानामुळे एक प्रकारची शांती येते आपल्याला, आतून तृप्ती येत जाते. आणि त्या तृप्तीची तृप्ती अनुभवण्याकरता आपल्याला ध्यान करायचं. हे ध्यान करताना तुम्ही जर संपूर्णपणे माझ्याशी मिसळलात, माझ्या पायावर डोकं ठेवलं, माझ्याशी तुम्ही पूर्णपणे एकरूप झालात, तर तुमच्या कोणाच्याही हातून काहीही चूक होणार नाही. मग ज्या अर्थी चूक होते त्या अर्थी तुमचं समर्पण कमी पडतं. आणि ते समर्पण कमी नाही पडावं म्हणून तुम्ही मनापासून प्रयत्न करायला पाहिजे. त्याकरता जेव्हा आपण ध्यान करायला बसतो तेव्हा
तुम्ही पूर्णपणे मी जे काय समोर आहे बाकीच्या गुरुवाच्या ध्यानात 5च्या ध्यानात मी निदान काहीतरी ऑर्डर देत असतो. इथे मी नुसता बसून माझे डोळे मिटलेले असले तरी सुद्धा मी सगळ्या तुमच्या शरीरात जात असतो, तुमच्या सगळ्यांकडे पाहत असतो आणि तुमचं सगळ्यांचं ध्यान कसं होईल याचा प्रयत्न करत असतो. याच्यामध्ये तुम्ही जर मला शरीरात येऊन नाही दिलं तर मी नाही येऊ शकणार आणि मग विचार तुमच्याकडे येतील. त्याकरता तुम्ही सगळ्यांनी पूर्णपणे समर्पित कसं होता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे. या पद्धतीने ध्यान केलं पाहिजे. मग हे ध्यान केलं की तुम्हाला राग येणार नाही, लोभ येणार नाही, काय पाहिजे ह्याच्यातून तुम्ही बाजूला व्हाल आणि तुमच्या वैयक्तिक ज्या गरजा आहेत त्या गरजा आपोआप पूर्ण होतील. आणि तुमच्यावर गुरु जर रागावला तर तुम्हाला त्याचा अभिमान वाटायला पाहिजे, कारण गुरु जेव्हा रागावतो तेव्हा तुमचं कोट कल्याण होतं, नुकसान होत नाही. त्याच्याबद्दल गुरुबद्दल तुम्ही मनात शंका ठेवली नाही पाहिजे. त्याकरता मी एकदा तुमची सगळ्यांची क्षमा मागतो की मी जर तुम्हाला काही महाबळेश्वर बद्दल बोललो असेल किंवा आणखी कुठल्या गोष्टीबद्दल बोललो असेल तर बोललो तर आहेच मी, पण मी अगदी हात पाय जोडून साष्टांग नमस्कार तुम्हाला घालायला तयार आहे. पण तुम्ही हा राग माझ्यावरचा सोडून द्यावा आणि मनापासून या रागातून तुम्ही बाहेर पडावं, म्हणजे मला तुमच्याशी मिसळायला सहजता येईल. आणि माझं जर चुकलं असेल तर तुम्ही मोठ्या मनाने मला माफ करा, कारण मी बोलण्याच्या भरात तुमच्याशी जे बोलतो त्याच्यात माझा वैयक्तिक फायदा काही नसतो किंवा मला तुमच्याकडून काही पाहिजे म्हणून मी ते बोललेलो नसतो. त्यामुळे त्याच्याबद्दल तुम्ही राग न धरता उलट पक्षी आपल्या चुका डॉक्टरांनी दाखवून दिल्यात म्हणून तुम्हाला अभिमान वाटायला पाहिजे. आणि आपण जे इथे 15-20 जण बसतो या 20 जणांमध्ये आपण जर गुरुशी मिसळण्याकरताच येतोय तर त्याच्याबद्दल कुठलाही राग लोभ ठेवू नका. कृपा करून मी हात जोडून नमस्कार करतोय, तुम्ही म्हणलात तर तुम्हाला साष्टांग नमस्कार घालायलाही मी तयार आहे, पण माझ्याबद्दलचा राग तुम्ही सोडून द्यावा आणि तुम्ही मनापासून माझ्याशी मिसळण्याचा प्रयत्न करावा, ज्याद्वारे तुम्हाला एक प्रकारचा पूर्णानंद मिळू शकेल आणि तुम्ही पूर्ण तृप्तीपाशी जाऊ शकाल. त्यामुळे काही चुकलं असेल तर मला तुम्ही माफ करा असं मी हात जोडून तुम्हाला विनंती करतोय. श्रीराम श्रीराम. पडल्यासारखं झालं तर मग कसं करणार? पडायचं मी झाले पडल्यासारखं होतं असं, म्हणजे काही क्षण असं होतं की तुम्ही पुढे पडाल का काय, म्हणजे तुम्हाला तरी शरीराची जाणीव नाही राहिली पाहिजे, पण त्यावेळेस ते जेव्हा तुम्हाला जाणीव होते ना तेव्हा तुम्ही ध्यानात नसता आणि नाही पडणार तुम्ही. आता इथे माग एक जण असे हू करत होते तेव्हा मी त्यांना जागेवर आणलं. एकांचं ध्यान लागलं होतं पूर्णपणे, त्यांना बाहेर आणलं. तर मी तुमच्या सदोदित 12 महिने 18 काळ 24 तास बरोबर आहे. तर इथं तर माझ्यासमोर ध्यानाला बसल्यानंतर काही होत नाही. आणि जेव्हा ते पडल्यासारखं वाटतं तुम्हाला तेव्हा तुमच्यातल्या ज्या खूप प्रवृत्ती आहेत त्या तुम्हाला त्या ढकलत असतात, त्या तुम्हाला बाहेर काढत असतात आणि तुम्हाला इथून केव्हा एकदा जाईल असं होत असतं. पण आपल्याला त्याच्यावरच ते विजय मिळवण्याकरता आपण इथे येतोय ना. त्यामुळे काही वेळेला मी बोलतो तुम्हाला चिडून बोलतो, पण त्या चिडून बोलण्यामध्ये माझा वैयक्तिक स्वार्थ नसतो. म्हणून मी म्हणलं की मी हात जोडून तुमची क्षमा मागायला तयार आहे. तुमची इच्छा असेल तर सगळ्यांच्या देखत गुरुवारच्या सत्संगात सुद्धा साष्टांग पाया पडायला तयार आहे. तुमच्या इथेच पडतो माझ्याच घरात पडलो असं नको व्हायला, तिथे सुद्धा मी तुमच्या पाया पडायला तयार आहे. पण मी तुम्हाला बोललो तर त्याचा राग मानू नका आणि माझ्यावर प्रेम शिल्लक ठेवा, कारण तुम्ही चुकल्याचं मला दुःख सगळ्यात जास्त आहे. कदाचित मी रागावलो म्हणून तुम्ही जर तुटला तर ते सगळ्यात जास्त दुःख मला आहे. कारण अनेक जन्माच्या गाठीमुळे आपण भेटलोय, ते माझ्या रागामुळे तुम्ही माझ्यापासून तुटू नये एवढी एकच इच्छा आहे. त्यामुळे माझं काही चुकलं असेल तर दिलदारपणे मला माफ करा अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. श्रीराम. श्रीराम.